नमस्ते. जोपर्यंत तुम्ही स्वतः हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळं जिंकण्याची सुरुवात आणि जिंकण्यासाठी ही तुम्हीही सुरुवात केलेली आहे. अर्थातच इथं हरण्याचा प्रश्न येत नाही आणि हार मानण्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होत नाही. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण घेऊन येतोय परीक्षेला येणाऱ्या गट ग गट ब असेल, गट क असेल, पूर्वपरीक्षा 2023. ह्या पूर्वपरीक्षेसाठी परीक्षेला येणारे अतिसंभाव्य प्रश्न सिरीज किंवा अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचं विश्लेषण या व्हिडिओच्या भाग नंबर 4 मध्ये मी पुन्हा एकदा सचिन गुळीक हिस्ट्री बाय सचिन गुळीक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बघा, याच्यापूर्वी आपण भाग नंबर 1, भाग 2, भाग 3 असे घेतलेले आहेत आणि भाग 4 नंबरपर्यंत आता पोहोचतोय. परीक्षेपर्यंत आपण अनेक याचे पार्ट्स बनवणार आहोत. या प्रश्नांच्या आणि विश्लेषणाच्या माध्यमातून एमपीएससी कडून अशाच प्रकारचे अनेक प्रश्न यायला पाहिजेत, अशाच प्रकारचे अनेक क्वेश्चन्स रिपीट व्हायला पाहिजेत अशी मी अपेक्षा करतो. आणि त्याचबरोबर मी अजून एक अपेक्षा अशी करतो तुमच्याकडून की तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्या अभ्यासाबरोबर तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारांची जोड देत आहातच. त्याबरोबर आमचे एनर्जेटिक आणि परीक्षाभिमुख लेक्चर्स, माझ्यासहित अनेक मार्गदर्शकांचे लेक्चर्स यूट्यूबला अवेलेबल आहेत. अतिसंभाव्य सिरीज, मग त्याच्यामध्ये स्कोर बुस्टर असेल किंवा मास्टर स्ट्रोक असेल किंवा अनेक असतात. तर हे सगळेजण तुम्ही पाहताय, केवळ या सगळ्यांचा उपयोग तुमच्या रिझल्टमध्ये झाला पाहिजे. हा तुमचा जर टार्गेट असेल तर नक्कीच या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही एक ना एक दिवस पुढच्या काही दिवसामध्ये अधिकारी होऊन बाहेर निघणार आहात. तर त्याच्यासाठी माझ्याकडून आतापासून तुमच्यासाठी शुभेच्छा असतील. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की लेक्चर शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर कमेंट नाही केलं तरी चालतंय, पण लेक्चर शेवटपर्यंत बघा. कारण का तर परीक्षेला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास हा सोपा तर आहेच, त्याचबरोबर थोडीशी एनर्जी आणि त्याचबरोबर काही नवीन कंटेंट प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असेल किंवा विश्लेषणाच्या माध्यमातून असेल तर हा तुमच्यापर्यंत मी देण्याचा इथं एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर जर आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही. तर भाग नंबर 4 मध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रश्न आणि त्याचं विश्लेषण अशा फॉर्मॅटमध्ये हे सगळं टॉपिक आपण कव्हर करतोय. तर पहिला प्रश्न घेतोय, पुढील जोड्यांचा विचार करा. पुढील जोड्यांचा विचार करा म्हटलं तर जोड्या कशाचे दिलेले? संघटना आणि संस्थापक. यांच्या संघटना आणि संस्थापक कोणकोणते आहेत? पहिली संघटना आहे पुणे सार्वजनिक सभा. त्याच्यामध्ये स्थापना केलेली महात्मा ज्योतिबा फुले. मद्रास महाजन सभा एम विजया राघवाचार्य किंवा राघवाचार्य आहेत. आणि तिसरी आहे भारतीय राष्ट्रीय संघटना सुरेंद्रनाथ बॅनर्जी. वर दिलेल्या जोड्या कोणत्या योग्य आहेत? कोणत्या योग्य जोड्या आहेत किंवा कोणती योग्य जोडी जुळते हे तुम्हाला शोधायला सांगितलेलं आहे या ठिकाणी. तर तुम्हा सगळ्यांना ह्या जोड्यांच्या अगोदर माहिती असायला पाहिजे की नेमकं हे कोणी सुरू केलं आणि कोणत्या वर्षी सुरू केलं. तर याच्यामध्ये बरोबर असणारा ऑप्शन्स कोणता दिसतोय आपल्याला? तर पुणे सार्वजनिक सभा ही सभा ऍक्च्युली ब्राह्मणवादी लोकांची सभा होती. ब्राह्मणवादी म्हणजे सनातनी लोकांची सभा होती. आणि त्याच्यामुळे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले हे पुरोगामी विचाराचे व्यक्ती इथे काय करतात? तर हा ऑप्शन मात्र आपल्याला इथं बसत नाही. अर्थातच पुणे सार्वजनिक सभा ही सभा स्थापन कधी झाली होती याच्याबद्दल सुरुवातीला आपल्याला बघता येऊ शकतं. तर पुणा असोसिएशन यावरती अगोदरच आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मुख्य परीक्षेला. याची स्थापना 1867 मध्ये झालेली होती. परंतु परत एकदा एप्रिल महिन्यामध्ये 1870 मध्ये त्याचं नामकरण केलं आणि त्याचं नाव ठेवलं होतं पुणे सार्वजनिक सभा. ठीक आहे, पुणे सार्वजनिक सभा. सर्वात जास्त सदस्य आणि सर्वात जास्त मेंबर पुणे सार्वजनिक सभेतून ब्राह्मण समुदायातून होते आणि म्हणूनच त्याला ब्राह्मणांची सभा असं म्हटलं जात होतं. जेव्हा कृष्णराव भालेकर महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक अनुयायी किंवा त्यांच्या विचारांचे अनुयायी समर्थक असणारे कृष्णराव भालेकरांनी काय केलं, या पुणे सार्वजनिक सभा जशी ब्राह्मणांची आहे तशाच पद्धतीनं त्यांनी 1884 मध्ये काय केलं होतं, दीनबंधू सार्वजनिक सभा सुरू केलं होतं. प्रश्नाच्या निमित्ताने मी यावरती अगोदर बोललेलो आहे. IMP फॅक्ट मध्ये हे टॉपिक मी क्लिअर केलेलं आहे. तर IMP फॅक्ट पार्ट 1, 2, 3, 4, 5 हे तुम्हाला लिंक दिलेले आहे, त्यावरती जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. तर अशा पद्धतीनं पुणे सार्वजनिक सभा, याचं कारण काय होतं, ही पुणे सार्वजनिक सभा सुरू का झालेली होती? तर पर्वती देवस्थान आहे हे पेशव्यांचं आहे, लक्षात ठेवा, पेशव्यांचं आहे. जेव्हा इथं सत्याग्रह केला जात होता, मंदिर सत्याग्रह, मंदिर प्रवेशाचा, तर त्यावेळी पेशव्यांनी किंवा त्या पर्वती संस्थानाने कारण दिलं होतं की ही खाजगी मालमत्ता आहे आणि खाजगी मंदिर असल्यामुळं
सार्वजनिक ओपन केलं जाणार नाही. तर यामध्ये अनागोंदी कारभार खूपच चाललेला होता. अनागोंदीमध्ये भ्रष्टाचार खूप चालला होता आणि याच्यावरती रिपेअरिंग किंवा याच्यावरती चर्चा करण्यासाठी इथं हिराबागमध्ये काय केलं, एक मीटिंग बसली. त्या मीटिंगमध्ये इथं बनलेली जी सभा होती, इथं पुणे असोसिएशन, त्याचंच नवीन रूपांतर 1870ची एप्रिल महिन्यातील पुणे सार्वजनिक सभा आहे. ॲक्च्युली बॉम्बे प्रांतामध्ये जर बॉम्बे असोसिएशन 1852ची संघटना जर पाहिली तर जगन्नाथ शंकर सेठ, दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या महान व्यक्तींनी सुरू केली आणि त्याच्यानंतर भरीव कामगिरी करणारी संघटना जर कोणती असेल ती पुणे सार्वजनिक सभा होती. म्हणजे जनता आणि भारतीय राष्ट्रीय जनता आणि सरकार यांच्यामध्ये जर दुवा म्हणून कोणती संघटना काम करत असेल तर ती म्हणजे पुणे सार्वजनिक सभा होती. पुणे सार्वजनिक सभेमध्ये कोणत्या व्यक्तींनी काम केलं यावर तुमचा प्रश्न विचारला जातो. तर इथं सार्वजनिक काका पहिले व्यक्ती येतात. ठीक आहे, सार्वजनिक काका येतात. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, गोखले आणि सर्वात महत्त्वाचे व्यक्ती की ज्यांनी यांना वरच्यांना बाजूला काढलं ते म्हणजे लोकमान्य टिळक. 1895 मध्ये ह्या दोघांनाही बाजूला काढल्यानंतर टिळकांच्या हातामध्ये पुणे सार्वजनिक सभा गेली आणि मग ब्रिटिश सरकारने काय केलं तर एका जहालवादी व्यक्तीच्या हातात गेली. मग त्यांच्या हातात अशी संघटना जाणं आपल्यासाठी खूप धोकादायक आहे, म्हणून 1896 नंतर पुणे सार्वजनिक सभेची मान्यता रद्द केलेली होती. 90 पासून पुढे गोखले हे सरचिटणीस म्हणून काम करत होते आणि ही सभा जास्त झोकामध्ये किंवा नावारूपाला आणलेली होती. सार्वजनिक काका किंवा गवा जोशी हे 1875 मध्ये झालेल्या नगर जिल्ह्यामधल्या शेतकरी आंदोलनाची किंवा शेतकऱ्यांसाठी झालेल्या त्या एका आंदोलनातील अति महत्त्वाचे व्यक्ती होते, म्हणजे अर्थातच खतफोडी वगैरे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही पुणे सार्वजनिक सभा, याच्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींचा गट हा आहे, म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले नाहीत. मग महात्मा ज्योतिबा फुले इथं प्रश्न उत्तरामध्ये दिलेले आहेत. मग महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. ज्या विधवा स्त्रिया अशा लेकरांना जन्म देतात आणि जन्म देण्याच्या अगोदर आपली इज्जतीसाठी किंवा घरच्यांच्या इज्जतीसाठी आपला स्वतःचा आणि त्या लेकराचा प्राण घेऊ इच्छितात, अशा स्त्रियांना ते लेकरू किंवा ते बाळ सुखरूप सांभाळण्यासाठी आमच्या इथं तुम्ही देऊ शकता आणि तुमच्या नावाची पूर्णता गुप्तता पाळली जाईल असं सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. म्हणजे त्यावेळची दारावरची पाटी काय सांगते. कालच एका स्टुडंट गंजपेठेमध्ये गेले होते, त्यांनी खूप चांगले फोटो मला शेअर केले तिथून. खूप सुंदर आहे, एकदा व्हिजिट करायला हरकत नाही. गंजपेठ अर्थातच महात्मा फुले वाडा आणि त्याचबरोबर दगडूशेठ गणपतीच्या समोर असणार ते राष्ट्रीय स्मारक झालंच पाहिजे. मी आता लेटेस्ट टेलिग्रामवरती फोटो शेअर केला होता की सावित्रीबाई फुले खरंच आमचं चुकलं, ह्या टायटल खाली एक फोटो शेअर केला होता. तर 1863 मध्ये, त्याच्यानंतर 1867 1868च्या दरम्यान त्यांनी आपला घरचा पाण्याचा हौद खुला केला होता अस्पृश्यांसाठी. त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. असे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला, ना की पुणे सार्वजनिक सभा. पहिला ऑप्शन आहे. अर्थातच हेच चुकीचं आहे. मद्रास महाजन सभा आली. इथं याची स्थापना 1884 मध्ये झालेली होती मद्रास या ठिकाणी. अर्थातच मद्रासमध्ये ज्या संघटना सुरू झालेल्या होत्या, मग मद्रास नेटिव्ह असेल किंवा मद्रास महाजन सभा असेल, तर या महाजन सभा आणि नेटिव्ह सभेच्या माध्यमातून मद्रासमध्ये सामाजिक क्रांती किंवा मद्रासमध्ये काँग्रेस पूर्व राजकीय संघटना जर कोणत्या असतील तर या अशा प्रकारच्या होत्या. यावर तुमचा प्रश्न विचारला जातो. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये काय केलं, भारतीय राष्ट्रीय संघटना सुरू केली. म्हणजेच काँग्रेसच्या पूर्वी संपूर्ण भारतामध्ये एकच राजकीय संघटना असायला पाहिजे जी फक्त ब्रिटिश सरकारबरोबर डील करू शकते अखिल भारतीय स्तरावरचे. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही ऑप्शन बरोबर येतात. एकच ऑप्शन चुकतो, तो म्हणजे पुणे सार्वजनिक सभा आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं संगनमत किंवा यांची जोडी जुळत नाही. मग ऑप्शन आपल्याला काय सांगितले की योग्य जोडी सांगा, योग्य जुळलेली आहे जोडी कोणती. तर 2 आणि ब आणि क, अर्थात इथं ऑप्शन हा येतो ब आणि क हे योग्य आहे. अ मात्र इथं आपल्याला चुकीचं दिसून येतं. या प्रश्नाच्या निमित्ताने इथं काँग्रेस पूर्व राजकीय संघटना 2 आलेल्या आहेत. अर्थातच ही पुण्यामधली म्हणजे तिन्ही काँग्रेस पूर्व संघटना आहेत. मग मी तुम्हाला काँग्रेस पूर्वीच्या राजकीय संघटनांचं डिवायडेशन 4 भागामध्ये करून दाखवतो. एक बंगाल आहे, दुसरा बॉम्बे, तिसरा मद्रास आणि चौथा प्रांत येतो भारताच्या बाहेर. जसं दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशन सुरू केले. म्हणजे 4 भागामध्ये आपण विभाजन करतोय. ते 4 भाग कोणते आहेत ते एकदा सविस्तर तुम्ही बघून घ्यायचे. कारण का तर त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. कारण काँग्रेसची स्थापनेच्या पूर्वी कोण जनजागृती करत होतं त्यावरती एखादा प्रश्न बनतो. तर हे महत्त्वाचे 4 भाग आहेत. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वीचं असं विभाजन करता येऊ शकतं आपल्याला. मग तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल इथं असणारी पहिली राजकीय संघटना अर्थात पहिला प्रांत आहे बंगालचा. इथं वंग भाषा लँड होल्डर्स असोसिएशन असेल सोसायटी, ब्रिटिश इंडिया सोसायटी 39 ची, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 43 आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया असोसिएशन 1852 ची, इंडियन लीग 1875 विलिनीकरण केलं, इंडियन असोसिएशन 1876 मध्ये, नॅशनल कॉन्फरन्स हे अशा प्रकारचे. ठीक आहे.
आहे. त्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये पहिल्यांदा या टॉपिकवरती सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत. मग इथं बॉम्बे असोसिएशन आले 1852 ची. मग बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणती, यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुणे सार्वजनिक सभा 1870 ची, यावरती अनेक क्वेश्चन्स आलेले आहेत. लेटेस्ट मध्ये क्वेश्चन आलाय की पुणे सार्वजनिक सभेचे सरचिटणीस म्हणून कोणी काम केलं होतं किंवा सचिव म्हणून कोण होते. त्याचबरोबर बॉम्बे असोसिएशनचे सचिव भाऊदाजी लाड यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 आणि ईस्ट इंडिया असोसिएशन ऍक्च्युली ही लंडनच्या एका मुख्य शाखेची किंवा मुख्य जी ब्रँच मुख्य आहे मुख्यालय तर त्याची असणारी ही शाखा होती जी प्रत्येक प्रांतामध्ये बनलेली झालेली होती 1869 मध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून कॉमन गोष्ट सांगण्यासारखी कोणती येते तर सलग आलेल्या दोन संघटना आहेत, पुणे सार्वजनिक सभा 70 आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. मग याच्यामध्ये साधर्म्य काय होतं तर जेव्हा 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, इंडियन नॅशनल काँग्रेसची, तर त्यावेळी पुण्यात अधिवेशन घ्यायचं ठरलं होतं, परंतु कॉलराच्या रोगामुळे हे अधिवेशन मुंबईला शिफ्ट झालं. मग त्यावेळी पुण्यातील अधिवेशनाची जबाबदारी कोणाकडे आली होती, पुणे सार्वजनिक सभेकडे आली, परंतु कॅन्सल झालं, मुंबईला शिफ्ट झालं. मग परत मुंबईला अधिवेशन शिफ्ट झालं होतं, त्याची जबाबदारी मात्र 1885 मध्ये या बॉम्बे असोसिएशनचीच एक पुनर्स्थापित संघटना ही जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मृत्यूनंतर हे संघटना निष्क्रिय बनत गेले. आणि त्यातच असणारे फिरोजशाह मेहता पासून केटी तेलंग पर्यंत जे महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांनी 85 मध्ये काय केलं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संघटना सुरू केली. आणि मग या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिल्या अधिवेशनाची जबाबदारी ह्या BPA अर्थात बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन वरती आलेली होती. त्यानंतर मद्रास हा 3 नंबरचा प्रांत येतो. ठीक आहे. यामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852 चे आहे आणि 1884 ची मद्रास महाजन सभा येते. तर ही विजया राघवाचारी वगैरे आनंद चार्लू ह्या सगळ्यांनी सुरू केलेली महत्त्वाची संघटना. त्यानंतर नंबर 4 चा घटक कोणता येतो तर भारताच्या बाहेरील संघटना लंडन इंडियन सोसायटी 1865 मध्ये सुरू झाली. ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 याचीच ही शाखा आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन 1869 मध्ये सुरू झालेली संघटना. ठीक आहे. 3 प्रांतामध्ये. नॅशनल इंडियन असोसिएशन 67 आणि इंडियन सोसायटी 1872. अशा पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पूर्वीच्या संघटना सगळ्या आहेत आणि त्याच्या आधारावरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्या काँग्रेसचा व्हिडिओ आपण YouTube वरती टाकलेले, तो सविस्तर पाहून घ्या आणि तो शेअर पण करा, कारण काँग्रेस हा घटक असा आहे की ज्याच्यावरती आयोग स्किप करू शकत नाही. तो सर्वात जास्त आयोगाचा आवडता टॉपिक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 2 नंबरचा प्रश्न आहे की बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन या संघटनेचे अध्यक्ष कोण होते. ही संघटना सुरू कधी झाली, ही संघटना कोणत्या कायद्याने सुरू झाली आणि अध्यक्ष कोण होते. तर काय सांगितलेले, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. तुम्हाला प्रश्न सोडवत असताना प्रश्न जर समजला व्यवस्थित तर मात्र त्याचं उत्तर तिथंच दडलेलं असतं. मग इथं काय सांगितलंय की या संघटनेचं कोणती संघटना आहे तर लेबर म्हणजेच कामगार संघटना आहे. मग ऑप्शन्स मध्ये शोधायचं की कामगारांशी संबंधित खालीलपैकी व्यक्ती कोण होते. तर नारायण मेघाजी लोखंडे बरोबर आहे, नारायण मल्हार जोशी नाम जोशी बरोबर येतं. श्रीपतराव शिंदे जे आहेत हे वर्तमानपत्रामध्ये लिखाण करत होते, हे गेले आणि हे पण गेले. अर्थात राहिले 2 व्यक्ती म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरे राहिले नाम जोशी. याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे काय तर बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन. आपल्याला हे तर आठवायला पाहिजे की 1926 चा ऍक्ट आहे आणि त्या 26 च्या कायद्यानुसार इथं ही संघटना सुरू झालेली आहे. अर्थातच 1926 जर असेल तर इथं मात्र नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू हा कधी झालेला आहे तो फेब्रुवारी 1897 प्लेगच्या साथीमध्ये जेव्हा रुग्णांची सेवा करत होते तर त्या सार्वजनिक सेवेत असतानाच नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू झाला आणि त्याच्या एकच महिन्यानंतर 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुण्यामध्ये आणि यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला होता. अर्थात दीनबंधू वर्तमानपत्र बंद पडलं. अर्थातच इथं हे कामगारांसाठीची पहिली संघटना भारतातील सुरू करणाऱ्या ह्या कामगार नेत्यांचं निधन इथं झालेलं होतं, म्हणून ही संघटनेचा प्रश्नच येत नाही. मग राहिला एकच ऑप्शन, तो म्हणजेच कोणता तर नारायण मल्हार जोशी. मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, मुंबईमध्ये सगळ्या कामगारांसाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलेली होती. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण यांच्यावरती अजून डिटेल्स मध्ये बघणार आहोत. पण गंमत सांगायची आहे की मुंबईमध्ये सर्वात जास्त रोडची नावं आहेत रोडला, तर असा रोड तसा रोड, तर त्याच्यामध्ये नाम जोशी रोड यांच्या नावाने सर्वात जास्त रोड आहेत. आज पण मुंबईमध्ये ऑब्झर्वेशन करा जर तुम्ही मुंबईचे असाल तर. श्रीपतराव शिंदे जे होते तर हे छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारामध्ये किंवा यांच्या तालमीमध्ये तयार झालेले हे ब्राह्मणेतर चळवळीतील खूप महत्त्वाचे व्यक्ती होतात. यांनी वर्तमानपत्र असेल त्याचबरोबर लिखाणाच्या माध्यमातून खूप भरीव कामगिरी केली होती ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुयायी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबत काम करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून त्यांना आपण इथं
पकडतो. ठीक आहे. यानंतर आता इथं सांगायचं राहिलं तर हे बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन ही 1926च्या इंडिया ट्रेड युनियन कायद्या अंतर्गत, कायदा मागाशी सांगितला होता मी, 1926चा इंडिया ट्रेड युनियन ऍक्ट आहे, त्यानंतर नोंदणीकृत झालेली पहिली संघटना आहे ती एन.एम. जोशी यांनी 1926 मध्ये याची स्थापना केली. अर्थातच काय तर पहिल्या शहरव्यापी म्हणजे एकदम शहरामध्ये सिटीमध्ये कापड गिरणी कामगार संघटनांपैकी ही पहिली संघटना होती की जी नोंदणीकृत झालेली 1926च्या ऍक्ट नुसार. ठीक आहे. ऍडिशनल पॉइंट आहे, IMP आहे आणि कामगार चळवळ हा जो टॉपिक येतो आपण ऍप्लिकेशन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केलेला आहे आणि डिटेल्स मध्ये घेतलेला आहे. त्यातूनच काही प्रश्न तुम्हाला ज्यांनी बॅच लावलेली नाही काही हरकत नाही, त्यातूनच काही प्रश्न तुम्हाला इथं कव्हर करतोय. आणि खूप सारे PYQ सिरीज सुरू आहे, MCQ सुरू आहे, अतिसंभाव्य सिरीज आहे. सगळ्यांची बघा, फायदा करून घ्या, अधिकारी झाला पाहिजेत. कारण का तर तुमची खूप सारी वाट बघता तुम्ही अपयशी व्हावं म्हणून. मग याच्यातून आपल्याला चिरत फाडत जायचं आतमध्ये की आपली पोस्टच निघायचे, अगदी पोस्टमार्टम करायचे ते आपल्याला पोस्टच. नंबर 3 चा प्रश्न आहे वर्तमानपत्र आणि प्रकाशित होणारी त्यांची ठिकाणं खालीलपैकी कोणती आहेत. बघा, वर्तमानपत्र आणि प्रकाशित होणारी ठिकाणं यावरती तुम्हाला अनेक प्रश्न कुठे कुठे विचारतात. वर्तमानपत्र, त्याचबरोबर दुसरा प्रश्न विचारतात संपादक कोण होतं, कोणत्या वर्षी सुरू झालं, कोणत्या भाषेत सुरू झालं होतं. ठीक आहे. प्रश्न कुठे कुठे विचारतात तर संपादक पहिला प्रश्न, दुसरा कोणत्या वर्षी सुरू झालं होतं, त्यानंतर कोणत्या ठिकाणावरून सुरू झालं होतं, त्यानंतर अजून प्रश्न छापखाना कोणता आहे. ठीक आहे. छापखाना कोणता आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे अग्रलेख कोणकोणते प्रसिद्ध झालेले होते, त्यानंतर कोणत्या भाषेमध्ये हे वर्तमानपत्र निघत होतं. ठीक आहे. हे एवढे प्रश्न वर्तमानपत्रांच्या बाबत तुम्हाला विचारले जातात. मग इथंही तोच प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखा. प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचता आला पाहिजे. इथंच तुमचे 2-3 प्रश्न चुकतात, 100% सांगतो. आयोगाच्या पेपर देत असताना प्रेशर वेगळंच असतं आणि त्याचबरोबर असे 2-3 नमुने क्लासमध्ये असतात की ज्यांना बघून आपलं टेम्परेचर आणि आपलं सगळंच माइंडसेट हलून जातं. त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. त्याच्यासाठी मेडिटेशन करायचं थोडा वेळ तरी किमान, म्हणजेच 11 ते 12 या वेळेमध्ये सगळं फॅन लाईट सगळं बंद करायचं आणि त्या अवस्थेमध्ये बसण्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे हे 11 ते 12चा 1 तास जो आहे ना, तर हा आपला लाईफ चेंजिंग 1 आवर्स असू शकतो. बरोबर. आणि म्हणून या 1 तासामध्ये तुम्हाला कंटिन्यू बसायचं आहे. रोज बसा. जेवण याच्या अगोदर करा, नंतर करा. नाश्ता याच्या अगोदर करा, नंतर करा. मोबाईल टोटल बंद करा. रोज 11 ते 12 हे एक तपश्चर्या करा. किती दिवस राहिलेत? 45 दिवस राहिले. आज लेक्चर पडतंय. ठीक आहे. आणि 45 दिवस राहिले. स्वतःला क्वारंटाईन करून टाका. कारण का तर नंतर सगळेजण तुमच्या प्रचारासाठी मागे लागतील, प्रसिद्धीसाठी. चला, तर चुकीची जोडी ओळखा. फ्री प्रेस बुलेटिन, फ्री प्रेस बुलेटिन ही मुंबईमधून निघणारं मुंबई हे प्रकाशित होणारं ठिकाण आहे. त्यानंतर फ्री इंडिया कलकत्ता आहे, दिनमणी मुंबई आणि मराठा मुंबई असे दिलेले आहेत. मग आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. तर फ्री प्रेस बुलेटिन हे मुंबईमधून निघणारं इंग्लिश भाषेतील महत्त्वाचं वर्तमानपत्र होतं. त्यानंतर फ्री इंडिया हे बंगाली आणि त्याचबरोबर इंग्लिश आणि लोकल लँग्वेजमध्ये निघणारं हे कलकत्त्याचं वर्तमानपत्र आहे. दिनमणी मात्र इथून निघत नव्हतं, तर हे दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाचं वर्तमानपत्र होतं. हे 11 सप्टेंबर 1933 मध्ये दक्षिण भारतामध्ये जेवढी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, मग मदुराईपासून मद्रासपर्यंत, म्हैसूरपासून सगळी दक्षिण भारतातली ठिकाणं अगदी तंजावरपर्यंत, तर या ठिकाणावरून हे वर्तमानपत्र प्रकाशित होतं. आणि दुसरं आहे मराठा नावाचं वर्तमानपत्र. तर हे मराठा वर्तमानपत्र एक पुण्यातून निघालं. कोणतं? तर एक केसरी आणि दुसरं मराठा. तर 1881चं टिळकांचं केसरी वेगळं होतं, मराठा वेगळं होतं. परंतु इथं आचार्य अत्रे यांचं वर्तमानपत्र कशासाठी? संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी. तर हे दोन्ही वर्तमानपत्र, एक पुणे आणि दुसरं मुंबई, म्हणजे जो व्यक्ती भारतीय संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या विरोधात असायचा तर तो व्यक्ती संयुक्त महाराष्ट्राचे प्रवक्ते आचार्य अत्रे यांच्या वर्तमानपत्राचा विरोधक असायचा. मग त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी अग्रलेख आणि संपादकीय लेख छापला जायचा. तर अशा पद्धतीनं की इथं लोकमान्य टिळक एक येतात आणि दुसरे येतात आचार्य अत्रे, म्हणजेच एकच ऑप्शन आपल्याला सापडतो, तो म्हणजे दिनमणी नावाचं वर्तमानपत्र. तर वर्तमानपत्राच्या टॉपिकवरती क्वेश्चन कुठे आणि कशा पद्धतीने येतात हे सविस्तर सांगितलेलं आहे. तो टॉपिक एकदा तुम्ही करून घ्यायचा. एक तर विश्वकोश आहे, नसेल बॅच जर लावले असेल तर त्यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्राची पूर्ण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सविस्तर तुम्हाला प्रश्न मिळवून देणार आहे तिथून. नसेल तर वर्तमानपत्राची PDF आणि या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या या ऑफिशियल हिस्ट्री फॉर ऑल या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय मी, टाकलेली आहे ऑलरेडी, तो तुम्ही तिथून बघून घेऊ शकता. ठीक आहे. लेक्चर 7 पर्यंत बघा. असे इंटरेस्टिंग
इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण आणतोय की ज्याचा 100% तुम्हाला तिथं फायदा होणार आहे आणि तोपर्यंत मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर वर्तमानपत्रांचं मग आपल्याला दिनमणी नावाचं वर्तमानपत्र याची थोडक्यात माहिती आपल्याला पुढच्या याच्यामध्ये कव्हर करून घ्यायचे. इथं काय आहे तर हे तमिळ दैनिक वर्तमानपत्र आहे. मी ऑलरेडी सांगितलं होतं दिनमणी हे दक्षिण भारतातील आहे. 1933 मध्ये 11 सप्टेंबरची तारीख आहे. या तारखेला याचा पहिला अंक निघालेला होता. मग चेन्नई, बेंगलोर, कोईमतूर असेल, मदुराई, धर्मपुरी, दिल्ली, तिरुनेलवेली, तिरुचिल्लापल्ली, वेल्लोर आणि विल्लुपुरम या ठिकाणी ते प्रकाशित होत होता आणि तिथूनच ते इथं प्रकाशन बाहेर पडत होतं, छापलं जात होतं. तर हे दिनमणी नावाचं वर्तमानपत्र. हे ग्रुप कोणता होता? न्यू इंडिया एक्सप्रेस ग्रुपच्या वतीने हे यांच्या मालकीचं होतं आणि ते निघत होतं. अशा पद्धतीने वर्तमानपत्रावरती वारंवार एक प्रश्न विचारला जातो. मग ते ब्राह्मणेतर चळवळीतील असो, ब्राह्मणवादी चळवळीतील असो किंवा कोणत्याही टॉपिकवरती एक क्वेश्चन 100% येतो. आता एक छोटीशी सूचना आहे बघा, कंबाईन पूर्व परीक्षेला राहिलेले आहेत 45 दिवस. ठीक आहे, हे लेक्चर तुम्ही जसं बघताय आज 15 तारखेला लेक्चर, 16 तारखेला लेक्चर पडतंय आणि 16 मार्चला लेक्चर पडते. याच्यानंतर तुम्ही काउंट करत आहे 30 एप्रिल पर्यंत दिवस किती राहिलेले आहेत. ठीक आहे, चला 45 दिवस राहिलेले आहेत. या दिवसामध्ये तुम्ही काम करायचं आहे, म्हणजे पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला आराम करण्याची गरज आहे. आराम करू शकता तुम्ही, आता फक्त काम करायचं आहे. तर याच्यासाठी 15 प्रश्नांची तयारी करण्यासाठी 15 प्रश्नांची तयारी करण्यासाठी इतिहासाची ऑनलाईन बॅच आहे. हिस्ट्री बाय सचिन गुळिक या प्ले स्टोअरवरती ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाते. इथं तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल बॅच घेण्यासाठी तर माझ्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. कंबाईनची बॅच आहे. जर कंबाईनची बॅच घेतली असेल तर समाजसुधारकांची घेऊ नका आणि समाजसुधारकांची जर घेतली असेल तर याची मात्र गरज लागणार आहे, कारण येतं महाराष्ट्र पण कव्हर केलेलं आहे, आधुनिक भारत पण कव्हर केलेलं आहे आणि आधुनिक महाराष्ट्र पण कव्हर केलेलं आहे. यात समाजसुधारक पण आहेत. मग ही घेतली, अर्थात ही घेतली तर ही घ्यायची नाही. ठीक आहे, समाजसुधारकाची बॅच आहे. तुम्हाला खूप अवघड जातात आणि 5-6 प्रश्न समाजसुधारकांचे तिथं असतात. मग समाजसुधारक कव्हर करायचे असतील तर काय करावं लागणार तुम्हाला, तर हे समाजसुधारकाची बॅच मध्ये सगळं कव्हर केलेलं आहे, ती तुम्ही घेऊ शकता. 100% क्वेश्चन तिथून येणारच आहे. ठीक आहे, तर ही बॅच आहे. नंबरवरती फोन करा जर काही अडचण आली तर ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जाण्यासाठी. एक छोटीशी सूचना होती, आता हे ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पेड कोर्स असाही मिळून जातो. डेमोचे व्हिडिओ खूप सारे अवेलेबल आहेत. फ्री मध्ये PDF दिलेले आहेत, ह्या PDFच्या प्रिंट करून घ्या. ठीक आहे, दुसरं टेस्ट सिरीज पण आहे. जवळपास 14 पेपर दिलेले आहेत आपण 199 रुपये मध्ये आणि डेली क्वेश्चन्स वगैरे येतात. ऍप्लिकेशन मध्ये सगळं आहे. पुढचा प्रश्न आहे 3 नंबरचा. मराठा राष्ट्रीय संघ याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? व्यक्ती सापेक्ष क्वेश्चन आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी इतिहासाचं ऑलरेडी एक चतुसूत्री दिलेली होती बघा. व्यक्ती, दुसरा वर्ष, तिसरं ठिकाण, ठीक आहे, आणि चौथं काय येतं? संस्था किंवा संघटना. याच्या बाहेर इतिहासाचा एकही प्रश्न जात नाही. हे अनालिसिस आहे, याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. 100% प्रश्न एवढ्यावरतीच येतो. इतिहासाचा कोणताही प्रश्न काढा, मी तुम्हाला यातले 1 ते 2 घटक त्यात बसवून दाखवतो. ठीक आहे, करंट अफेअर्स पण असंच बसतं, तसंच इतिहासासारखं आहे. तर ही चतुसूत्री लक्षात ठेवा. या चतुसूत्रीच्या आधारावरती तुम्ही इतिहासाचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करू शकता, हे पण लक्षात ठेवा. दुसरं महत्वाचं, मराठा राष्ट्रीय संघ काय आलं? संस्था किंवा संघटना आले. याची स्थापना कोणी केली असा क्वेश्चन विचारलेला आहे. ऑप्शन्स आर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, वीरा शिंदे, सयाजीराव गायकवाड आणि एन.ए. बेजन. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी साधर्म्य दिसते, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण दिसते आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की तो समाज आणि संघाची स्थापना मात्र या व्यक्तीने केलेली असायला पाहिजे. तर इथं महत्वाच्या व्यक्ती कोण कोण येतात? वीरा शिंदे, शाहू महाराज येतात, सयाजीराव गायकवाड आणि एन.ए. बेजन. बरं, इथं मराठा राष्ट्रीय संघ आहे. मी एलिमिनेशन कसं करू शकतो आपण याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो की सयाजीराव गायकवाड हे कुठं होते? बडोदामध्ये होते. ठीक आहे, मग छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर ताराबाई असतील, त्याच्यानंतर राजाराम महाराज असतील, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, पेशवाई आली आणि पेशवाई आणि याच्यामध्ये काय केलं होतं? दिल्लीची गादी सुरक्षित राहावी याच्यासाठी मग पवारांपासून गायकवाडांपर्यंत आणि होळकरांपासून हे शिंदेपर्यंत सगळी फौज उत्तर भारतापर्यंत ठिकठिकाणी आपली लावलेली होती. मग प्रत्येक शहरावरती यांचा दबदबा होता. मग सयाजीराव गायकवाड यांच्या अंतर्गत बडोदा होतं. मग बडोद्यात असताना मराठा राष्ट्रीय संघ ते कशाला स्थापन करतील? अर्थातच एक ऑप्शन कट झाला. दुसरी गोष्ट, परदेशी असणाऱ्या आणि ख्रिश्चन धर्माला विरोध करणाऱ्या थिओसॉफिकल सोसायटीच्या समर्थक आणि 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या भारतातील पहिल्या महिला अध्यक्षा आणि बेजन मराठा राष्ट्रीय संघाकडे कशाला जातील? नाही जाणार. 2 ऑप्शन कट झाले. तिसरी महत्वाची गोष्ट, छत्रपती शाहू महाराज आणि मराठा राष्ट्रीय संघ आहे का यांचा काही संबंध? तर छत्रपती शाहू महाराज यांनी काय केलं होतं? बहुजन समाज हा माझा आहे.
एक समाज माझा नाही, फक्त मराठाच नाही तर माझा बहुजन समाज आहे. आणि कधी जेव्हा माझा बहुजन समाज इयत्ता 3री इयत्ता 7वी पर्यंत शिकेल ना, तर त्यावेळी माझं संपूर्ण राज्य सोडून मी बाहेर जाऊ शकतो, त्यांच्या ताब्यात राज्य देऊ शकतो. आणि असे सांगणारे छत्रपती शाहू महाराज मग एका समाजासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना थोडी करणार आहेत. मग राहिला एकच ऑप्शन, वि रा शिंदे. आता मराठा राष्ट्रीय संघ का स्थापन केलं होतं, तर यांचा संबंध इथं पण मला सांगता येऊ शकतो. जेव्हा काय कोल्हापूर या संस्थानामध्ये, ऑप्शन समजलं तुम्हाला, कोण आहे उत्तराचं ऑप्शन, वि रा शिंदे. वि रा शिंदे यांना 4 स्टेपमध्ये आपल्याला शिकता येतं. पहिल्यांदा वेगवेगळ्या समाजांचा प्रचार आणि प्रसारामध्ये लागले, त्याच्यानंतर अस्पृश्यता अर्थातच दलित उद्धारामध्ये लागले, त्याच्यानंतर शेतकरी चळवळीमध्ये आले आणि सर्वात शेवटी काँग्रेस बरोबर काम केलेलं होतं. हे वि रा शिंदे आपल्याला शिकायचे आहेत. वि रा शिंदे यांना धर्म जगद्गुरू या पदाची ऑफर छत्रपती शाहू महाराजांनी दिली होती. परंतु हे वि रा शिंदे इथंच वेगवेगळ्या समाजाचं काम करत होते. यामध्ये एक येतो ब्राह्मो समाज आणि दुसरा येतो प्रार्थना समाज, या दोन्ही समाजाचा. म्हणून त्यांनी सांगितलं की महाराज मला माफ करा, कारण मी या समाजासोबत काम करतोय आणि मला सध्या तिकडे येता येणार नाही, हे त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट, सयाजीराव महाराज गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जशा पद्धतीनं 1913 पासून 1916 पर्यंत 3 वर्षासाठी 11.5 पौंडाची मदत केलेली होती 3 वर्ष तिथं शिकण्यासाठी, तशाच प्रकारची मदत यांनी वि रा शिंदेंना सुद्धा केलेली होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता याच 1917चं अधिवेशन आहे कलकत्ता या ठिकाणी झालेलं. आणि कलकत्ता अधिवेशनामध्ये या वि रा शिंदेने काय केलं, तर अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर केला. ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या. सरोजिनी नायडू नंतर 1925 मध्ये पहिल्यांदा भारतीय झाल्या, पण ॲज अ महिला म्हणून ॲनी बेझंट पहिल्यांदा झाल्या. आता यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता अधिवेशन झालं. इथं दलित अस्पृश्यता निवारणाचा ठराव मंजूर झाला आणि कोल्हापूरच्या एका महत्त्वाच्या व्यक्तींनी, मध्ये सदाशिव बेनाडीकर नाही पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या समकालीन व्यक्तींनी काय केलं, तर या वि रा शिंदेने सांगितलं, काय सांगितलं होतं, तर तुम्ही अस्पृश्यता निवारण परिषद घ्या. मग यांनी काय केलं वि रा शिंदेने, तर 1918 मध्ये अस्पृश्यता परिषद घेतली. त्याचा अध्यक्ष कोणाला बनवलं, तर महाराज सयाजीराव गायकवाड यांना अध्यक्ष बनवलं. आणि अध्यक्ष बनवल्यानंतर हा प्रश्न STI मुख्य परीक्षा 2022-23 या परीक्षेला आलेला होता. मी लास्ट टाइम सांगितलं होतं की प्रश्न येऊ शकतो, प्रश्न आला. त्याच्यानंतर 1918 नंतर 1920 मध्ये नागपूर या ठिकाणी परिषद भरली, त्याचा अध्यक्ष बनवले महात्मा गांधीजी. ठीक आहे, याच्या पूर्वीची परिषद 1912ची होती. ऍक्च्युअली 1909ला ठरवलेली होती, पण 9ची झाली कॅन्सल, 12ला घेतली आणि भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली फर्ग्युसन कॉलेजच्या एम्पी थिएटरमध्ये परिषद पूर्ण केलेली होती. इथंच मातंग वस्तीची संकल्पना अस्तित्वात आली आणि दिली पण. परंतु 1914 मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये साताऱ्यामध्ये दिलेली 400 एकराची जमीन ब्रिटिश सरकारच्या सैनिकांसाठी ती परत घेतलेली होती. म्हणजेच वि रा शिंदे यांच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराज आणि बेजन, सयाजीराव गायकवाड आणि वि रा शिंदे हे सविस्तरपणे आपण या प्रश्नामध्ये निमित्ताने पाहिलं. आता इथं मराठा राष्ट्रीय संघाची यांना का स्थापना करावीशी वाटली होती, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आलेले होते 1917 नंतर. इथं निवडणुका लागलेल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये पुणे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाने त्यांना काय केलं होतं, प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि त्याचबरोबर यांनी बहुजन पक्ष किंवा बहुजनांच्या वतीने एक पक्ष स्थापन केला. म्हणजेच या राष्ट्रीय संघाची स्थापना केली की आपण बहुजनांसाठी काम करतो पण मराठा समाजासाठी सुद्धा काम करावं, आणि म्हणून स्थापन केलेला राष्ट्रीय मराठा राष्ट्रीय संघ होता वि रा शिंदे यांचा. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा. काय सांगतोय, समाज सुधारक ओळखा. प्रश्न अशाच पद्धतीनं अँटिक स्वरूपामध्ये तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता येते. यांना गंगाधर गाडगीळ यासारखे अर्थशास्त्राचे विद्वान आधुनिक भारताचे शिल्पकार त्यांना मानतात. म्हणजे गंगाधर गाडगीळ यासारखे अर्थशास्त्राचे विद्वान काय म्हणतात की आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत यापैकी एक. ठीक आहे, गंगाधर गाडगीळ म्हणतात. त्यानंतर दुसरे दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांचा राष्ट्रवादाचा पाया हा त्यांच्या विचारावर आधारित होता. कोणाच्या, चौघांपैकी एक. आणि यांना भारतीय जीवनात शेतीचं महत्त्व त्यांना माहित होतं. तर मग असे व्यक्ती कोण आहेत, तर तुम्ही कमेंट बॉक्सवरती सांगा. अशा व्यक्तीला आपण इथं ऑप्शन्स मधून बाहेर काढतोय, जो ऑप्शन्स बरोबर आहे की ज्यांना ब्रिटिशांवरती खूप जास्त विश्वास होता. आणि ब्रिटिशांवरती विश्वास होताच, परंतु त्यांना स्वतःच्या कृतीवरती जास्त विश्वास होता की मी बदल घडवून आणू शकतो.
आणि ब्रिटिशांना बदल घडवण्यास आपण मजबूर करू शकतो. जेव्हा आत्मविश्वास असतो ना, तर त्यावेळी इंग्रज सरकारने सुद्धा त्यांच्या कृतीला जोड दिलेली होती. मग ते एल्फिन्स्टन असू द्या, नसेल तर तिथून पुढे आलेले डलहौसी पण असू द्या, डलहौसी पण असू द्या, तर ह्या सगळ्यांनी मदत केलेली होती. आता दादाभाई नौरोजी अर्थशास्त्रज्ञ, रानडे पण शास्त्रज्ञ आहेत. मग यांच्यासोबत असणारे भास्करराव तडखरकर आहेत, दादोबा पांडुरंग तडखरकर आहेत आणि भाऊ दाजी लाड हे त्यांच्या सोबतचे आहेत. त्याच्यामुळे यांना सिनियरच असायला पाहिजे कोणीतरी. सिनियर व्यक्ती एकच राहिले, ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ, ज्यांचा मृत्यू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदर 1865 मध्ये झाला. मुंबईकर, आज तुम्ही जे पाणी पिता त्या तानसा तलावाची स्थापना किंवा तानसा तलावाचा जो काही पाणी पुरवठा आहे हा जगन्नाथ शंकर शेट यांनीच केला. सोनपूर स्मशानभूमीला जागा यांनीच दिलेली होती. बरं, जगन्नाथ शंकर शेट एवढ्यावरतीच नाही थांबले, तर त्यांनी स्टीम नेव्हिगेशन शिप कंपनी सुरू केली आणि 14 जहाजं विकत घेतलेली होती. आणि याच्यासाठी जगन्नाथ शंकर शेठ यांचं एक लेक्चर आपण टाकलेलं आहे यूट्यूबवरती. त्या यूट्यूबच्या त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही ते सविस्तर माहिती घेऊ शकता. कोणतं लेक्चर आहे, तर हे अशा पद्धतीचं लेक्चर येतं की जगन्नाथ शंकर शेठ यांनी आपलं ध्येय सुद्धा उंचच असायला पाहिजे, तेव्हाच ते एवढ्या मोठ्या अडचणी येतात है ना. म्हणजे रस्त्यावर फिरणारी लाखो तरुण ही एमपीएससी करत नाही, पण त्या लाखामधून आपण एमपीएससी करतोय. कारण का, तर आपण आपली कॅपॅसिटी ओळखलेली आहे की मी करू शकतो. तर ते जेव्हा ठरलं होतं, तर त्यावेळी ते उभं करण्यासाठी निधीची गरज होती आणि निधीची गरज असल्यामुळे त्यांनी काय केलं, तर एल्फिन्स्टन निधी सुरू केला होता. त्या एल्फिन्स्टन निधीमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी स्वतः 25,000 रुपये टाकले होते. म्हणजे सुरुवात कुठून करायची, दोन्ही सेम दिसतात. जशा पद्धतीनं मी सांगतो की भाऊ दाजी लाड यांनी अघोरी प्रथा असतील. ओके, तर अशा पद्धतीनं जगन्नाथ शंकर शेठ यांचं लेक्चर आपण यूट्यूबला टाकलेलं आहे ऑलरेडी. ते तुम्ही नंतर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघा आणि तिथून बघू शकता. यानंतर आपल्याला पुढे एक छोटीशी सूचना आहे की 14 पेपर दिलेले आहेत 199 रुपयामध्ये. ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहे टेस्ट सिरीज. तर टेस्ट सिरीज तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जाऊनच सोडवू शकता, तिथं व्हिजिट करा. ठीक आहे. नंबर 6चा प्रश्न आहे, ब्रिटिश कालावधीमध्ये जमीनदारांकडे खालीलपैकी कोणत्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या होत्या. आता हे जमीनदार आहेत आणि जमीनदारांकडे जबाबदाऱ्या कोणत्या दिलेल्या होत्या. हे जमीनदारांची नेमणूक का केलेली होती, तर ब्रिटिश सरकारला त्यांच्या समोर जायचं नव्हतं भारतीय लोकांच्या महसूल वसुलीसाठी. समोर गेलं तर भारतीय लोक प्रभावित होतील, भारतीय लोक आक्रमक होतील, आपल्याला मारतील, म्हणून भारतीय लोकांच्या समोर भारतीयच माणसाला पाठवायचं. याच्यासाठी वॉरन हेस्टिंग, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस या सगळ्यांनी जमीनदारांना पुढे केलेलं होतं. मग जमीनदार वर्गाचं महत्त्वाचं काम काय होतं, तर महसुलासाठी जमीनदार वर्ग आपल्याला ओळखतो. अर्थातच ऑप्शन्स मध्ये बघूया. ईस्ट इंडिया कंपनीला महसूल भरणे म्हणजे गोळा करायचा आणि तो भरायचा. गावागावी महसूल मागणीचे वाटप करणे किंवा महसुलाची मागणी करणे आणि त्यांच्या क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणे. आता जमीनदारांना कायदा सुव्यवस्थेचं काम कधी दिलं, मग कलेक्टर, महसूल आयुक्त असेल, कलेक्टर असेल, एसपी असेल, दरोगा असेल, यांची कामं काय राहिली. म्हणजेच आपल्याला दिसून येतं आपल्याला की दिलेल्या कोड मधून योग्य उत्तर निवडा. मग कोणतं उत्तर योग्य असू शकतं, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं हे काम जर सोडलं तर बाकीचं अ आणि ब बरोबर आहे. अर्थातच इथे एकच काम होतं, एकच ऑप्शन आहे अ ब क झालं इथं. तर अ आणि ब इथं आहे, अ ब हे दोनच ऑप्शन बरोबर येतात, 3 नंबरचा ऑप्शन मात्र चुकीचा आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीसाठी महसूल गोळा करणे, गोळा केलेला महसूल योग्य त्या कंपनीला देऊन टाकणे, अर्थातच ते जमीनदारांचं काम होतं. म्हणजे जमीनदारी वर्ग जेव्हा उदयास आला त्यावेळी ब्रिटिश सरकारचा नौकर वर्ग कपात झाला, खर्च कमी झाला आणि त्यांचं टार्गेट काय होतं, तर एकतर साम्राज्य विस्तार सेकंडरी, परंतु पहिलं टार्गेट होतं नफा कमवणे. आणि नफा कमवण्याच्या कामामध्ये मग ब्रिटिश सरकार ईस्ट इंडिया कंपनीनं अगदी उच्चांक गाठलेला दिसून येतो केवळ जमीनदारांच्या ह्याच्यामध्ये. तर जमीनदारांच्या मध्यस्थ वर्ग असणारी रयत जी महसुलाची पद्धत कोणती आहे, तर यावरती तुमचा प्रश्न विचारतात. मग अशा प्रकारची महसुलाची व्यवस्था म्हणजेच कायमधारा आहे. त्याच्या अगोदर पंचवार्षिक होती, त्याच्या अगोदर बोली पद्धत होती, त्याच्यामध्ये वार्षिक बंदोबस्ताची पद्धत होती. तर ह्या सगळ्या पद्धती जमीनदारांच्या महत्त्वाच्या पद्धती येऊन जातात. मग तुम्हाला काय काय करायचंय, तर जमीन महसुलाच्या पद्धती एकदा इथं लिहून देतो म्हणजे अर्थात तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करता येतो. बोली पद्धत आहे, तिलाच आपण लिलाव पद्धत या नावाने सुद्धा ओळखतो. त्याच्यानंतर सुरू झालेली
पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत, पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत आली. त्याच्यानंतर वार्षिक बंदोबस्ताची पद्धत आली. त्याच्या पुढे जातो आपण, कायमधारा पद्धती आली, त्यालाच जमीनधारा पद्धत म्हटलं जातं. देन रयतवारी नावाची पद्धत आली. उत्तर भारतामध्ये महालवारी नावाची पद्धत आली. आणि त्याच्यानंतर कोकणामध्ये आलेली जी पद्धत होती ती खोती पद्धत. त्याचबरोबर अवध या प्रांतामध्ये, अवधमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आहे, तर तालुकेदारी नावाची पद्धत इथं नव्याने सुरू झालेली होती. तर अशा इक्तेदारी, इजारेदारी, इक्तेदारी, इक्रारनामा, त्याचबरोबर ह्या सगळ्या पद्धती आहेत. ह्या तुम्हाला परफेक्ट करून जायचे, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. 7 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कर्जत या ठिकाणी, कर्जत म्हणजेच कुठं आलं, रायगड, रायगडचं प्रशासकीय मुख्यालय कुठं आलं, अलिबाग या ठिकाणी. तर भूगोलाचा भाग येतो, इथं कव्हर करून घ्या. ठीक आहे. कोणत्या समाजसुधारकांच्या किंवा क्रांतिकारकांच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडलेलं होतं, म्हणजे सळो की पळो करून सोडलेलं होतं. तर महत्वाचे आहेत जनरल आवारे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हे संघटना किंवा हे क्रांतिकारी काम कोणत्या चळवळीचं आहे किंवा कोणत्या घटनेच्या दरम्यान घडलेलं होतं. तर 1942चं आंदोलन आहे छोडो भारत आंदोलन. आणि या दरम्यान या भूमिगत नेत्याने, सगळे भूमिगत आहेत ते, आणि भूमिगत नेत्यांनी ब्रिटिश सरकारला आपली आयडेंटिटी न कळता काय केलं होतं, लपून छपून ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये कटकारस्थान षडयंत्र रचलं जात होतं. मग जनरल आवारी आहेत नागपूरमधून. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरे येतात कोण, भाई कोतवाल आहेत. त्याच्यानंतर आहेत अच्युतराव पटवर्धन कोकणातून, आणि विठ्ठलदास झवेरी हे मुंबईमधून येतात. मग याच्यामध्ये मी ऑप्शन्स कट कसे करायचे सांगतो यामध्ये. तर हे नागपूरचे येतात. विषय संपला. इथं सांगितलं रायगडचा कोकण, जनरल आवारी यांनी वेगवेगळ्या सेना स्थापन केल्या, जसं राष्ट्रसेना वगैरे. आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये मग झेंडा सत्याग्रहापासून अगदी 1942च्या छोडो भारतपर्यंत खूप चांगलं काम केलेलं होतं. एक गांधीवादी व्यक्ती होते. त्यानंतर अच्युतराव पटवर्धन हे एवढे उंच होते आणि एवढे गोरे होते की ब्रिटिश सरकार त्यांना बघून आपलाच माणूस आहे असं समजून जायचे. आणि यांनी आपलं भूमिगत ऑफिस किंवा भूमिगत हेडक्वार्टर कुठं बनवलं असेल मुख्यालय, तर स्मशानभूमी, की ज्या स्मशानभूमीमध्ये ब्रिटिशांना भनकही लागणार नाही. अशा पद्धतीनं, म्हणजे गब्बर पिक्चरमध्ये जे पकडून घेऊन जायचे तर ते स्मशानभूमीमध्ये, मग तिथं कल्पना पण नाही कोणी करू शकत की तिथंपर्यंत कोणी जाऊ शकतं शोधायला. ठीक आहे. इथं आता या स्मशानभूमीच्या आसपास एक वातावरण बनवलं होतं. ते वातावरण म्हणजेच काय, तर डायन असते, भूत असतं किंवा भूतप्रेत वगैरे. याच्यामुळे ब्रिटिश सरकार इथं गेलं नाही. अच्युतराव पटवर्धन काय करायचे, खूप मोठ्या चांगल्या आलिशान गाडीमध्ये फिरायचे. आलिशान गाडीमध्ये फिरायचे, हॅट इथंपर्यंत घालायचे, टोपी, आणि टोपी इथंपर्यंत घातल्यानंतर फक्त खालचाच भाग दिसणार आहे. मग यांना, इंग्रजांना वाटणार आहे की ते आपल्यापैकीच एक आहेत. दुसरी गोष्ट, अजून एक ते कृती वापरायचे, एक नवीन विचार करायचे की आपल्यासोबत नेहमी एका सुंदर मुलीला ठेवायचे, बाजूला बसवायचे. म्हणजे ब्रिटिश सरकारचं लक्ष तिच्याकडे वेधण्यासाठी आपण त्यातून सुटतो याच्यासाठी. शेवटपर्यंत सापडले, कोकणातून खूप मोठं भूमिगत काम करत होते. विठ्ठल झवेरी आहेत, त्याचबरोबर चंद्रकांत आहेत, आणि उषा मेहता या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं, तर काँग्रेस रेडिओ, त्याला सिक्रेट रेडिओ, त्याला आझाद रेडिओ असं म्हटलं जातं. 1942च्या आंदोलनामध्ये त्याची फ्रिक्वेन्सी नेपाळपर्यंत जातो. ते फ्रिक्वेन्सीवरती एकदा प्रश्न आलेला आहे. तर उषा मेहता यांनी गुप्त रेडिओ चालवलेला होता. म्हणजेच कुठं, तर बॉम्बे शहरापासून अरबी समुद्रामध्ये कितीतरी किलोमीटर आतपर्यंत. ठीक आहे. आणि एकच ऑप्शन राहिला, भाई कोतवाल. भाई कोतवाल यांनी काय केलं होतं, तर अशा प्रकारचं कर्जत म्हणजेच रायगड जिल्ह्यामध्ये एक आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, नगरवाले लगेच नाराज होऊ नका. ठीक आहे. तर भाई कोतवाल यांनी काय केलं, आझाद दस्ता ही संघटना तिथं सुरू केलेली आपल्याला दिसून येते. या आझाद दस्ता याला कोतवाल दस्ता असं सुद्धा म्हटलं जातं. इथं बघूया थोडंसं. भूमिगत असताना रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात कोतवाल दस्ता नावाचे एक भूमिगत भाडोत्री सैनिकांचा एक गट तयार केला. त्याचबरोबर स्वयंसेवक म्हणून स्वतःचे चुलत भाऊ असतील, त्यांचे सहकारी असतील, मग भाऊ पेंटन असतील, दत्तोबा हळवे असतील, तर यांच्यासारखे जवळपास 50 पेक्षा जास्त लोक या आझाद दस्ता कोतवाल दस्तामध्ये सहभागी होते. तर इथं भाई कोतवाल यांच्या नावाने सुरू झालेलं हे कोतवाल दस्ता परीक्षेला अद्याप आलं नाही, परंतु भविष्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर इथं मुंबई शहराला यांचं काम काय होतं, मुंबई शहराला जो पाणी पुरवठा करणारे जे विद्युत पंप आहेत, अर्थात विद्युत तोरण म्हटलं जातं त्यांना, तर ते तोडायचं. सप्टेंबर 1942 पासून नोव्हेंबर पर्यंत जवळपास 11 प्रकारचे त्यांनी तोडफोड केली. बरं, एवढ्यावरतीच थांबले नाही, तर वीज तोडणे असेल, रेल्वे रूळ उखडणे असेल, त्याचबरोबर सरकारी यंत्रणांना विस्कळीत करणे असेल, म्हणजे त्यांची जलद मोहीम जे होते
ते स्लो करण्याचं काम हे कोतवाल दस्ताच्या नावाने केलेलं होतं. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या आधारावर आधारित आहे? विद्यापीठ कायदा, मग सगळ्यांचं एज्युकेशन झालंय, सगळ्यांना एज्युकेशन झालं अर्थातच तुमचं डिग्री झाली म्हणजेच तुम्हाला UGC माहित आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आणि त्या युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा महत्त्वाच्या व्यक्ती यामध्ये दडून बसलेले 4 ऑप्शन्स मध्ये. तर हा आहे, थोडक्यात उदाहरण सांगतो. 1902 मध्ये लॉर्ड कर्झनची नेमणूक झाली होती 1899 मध्ये. ठीक आहे. 1905 पर्यंत उन्हाळा चालू रे, पाणी जास्त पेचला, कमीत कमी 7-8 लिटर पाणी पेचला. H3N2 काहीतरी व्हायरस आला, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची पण. बाहेर पडताना मास्क वापरा. भारत सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या नियम आणि नियमावली येण्याच्या अगोदरच हे एक आव्हान आहे. जनहितार्थ जारी. चलो, तर विद्यापीठ 1899 पासून 1905 पर्यंत, जोपर्यंत इथं लॉर्ड किचनर बरोबर भांडण होऊन कर्जन राजीनामा देत नाही तोपर्यंत कर्जनचं काम होतं. आणि 1902 मध्ये कर्जननी जर बंगालची फाळणी केलीच नसती तर कर्जनला अतिशय चांगल्या गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय पैकी आपण कन्सिडर केलं असतं किंवा गणलं असतं. परंतु कर्जननी काय केलं, ऑक्टोबर 1905 मध्ये बंगालचं पार्टिशन जे केलं हिंदू मुस्लिमांना वेगळं करून, तर मग अगदी हिरो होत 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 तो विलन बनला. ठीक आहे. चला, तर कोणत्या कमिशनच्या आधारावर होतं? कर्जनचा कालावधी झाला 1902 मध्ये ठेवलेलं होतं. शिफारशी आल्या 1904 मध्ये आणि मग इथं बनली होती युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC. ठीक आहे. वेगवेगळ्या विद्यापीठावरती नियंत्रण ठेवणारं एक केंद्रीय मंडळ बनलं. हंटर कमिशन 2 वेळा आलेलं आहे, लक्षात ठेवा. 1882 मध्ये आता वूडचं कमिशन, चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली 1854 मध्ये नेमलेलं होतं लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये. आणि डलहौसीच्या अगोदर कोण आलेलं होतं, तर इथं मेकॉलेला पाठवलेलं होतं. मेकॉले कधी 1835 मध्ये. यानं सांगितलं इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण द्या, म्हणजे हा पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीचा विचारसरणीचा हा समर्थक होता. वूड आलं. याच्यानंतर बरीच वर्ष काहीच झालेलं नव्हतं, म्हणून इथं हंटर कमिशन आलं. याच्या पुढे साक्ष दिलेले 2 महाराष्ट्रातील व्यक्तींची नावं सांगा. महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसऱ्या कोण आहे तर पंडिता रमाबाई. यांच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत, भविष्यात येऊ शकतात. आणि दुसरं कधी नेमलं, 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर हंटर कमिशनच नेमलं होतं, ज्याच्यामध्ये 3 भारतीय लोक आणि 5 इंग्रजी लोकांची नेमणूक केली होती आणि टोटल 8 लोक याच्यामध्ये होते. ठीक आहे. चला, रॅले कमिशन आहे 1902 चा आहे. शिफारस दिली 1904 ला आणि शिफारशीच्या आधारावरती UGC बनलेली होती. त्यानंतर सँडलर कमिशन 1917 मध्ये बनलं. 1919 पर्यंत यांनी आपल्या शिफारशी टाकल्या. सँडलर कमिशनचा उद्देश एकच होता की कोलकाता विद्यापीठावरती खूप लोड आला होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, खूप मोठा भ्रष्टाचार वाढलेला होता आणि त्याचा लोड कमी करण्यासाठी पुढे जाऊन काय केलं, यांनी शिफारस केली ढाका विद्यापीठ स्थापन करा. ढाका जर बनलं त्याच्यानंतर फक्त कलकत्ता विद्यापीठातील भ्रष्टाचार चौकशी करण्यासाठी सँडलर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली होती. हार्टोंग 2829 आहे. आणि चार्ल्स वूड यांनी काय केलं होतं, यांनी एक शिफारस केली. या शिफारशीच्या आधारावरती 1856 मध्ये इथं युनिव्हर्सिटी ऍक्ट पास केला आणि या ऍक्ट पास झाल्यानंतर जुलै 1857 मध्ये 3 विद्यापीठं बनली. 3 विद्यापीठापैकी बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. ठीक आहे. 3 विद्यापीठं अशीच बनली. 1861 मध्ये 3 उच्च न्यायालये याच प्रांतामध्ये बनली. कॉमन स्टडी करायचं, भारताचा नकाशा काढा, बंगाल, बॉम्बे, मद्रास प्रांत आणि वरचा संयुक्त प्रांत जोडून द्या. नकाशा काढायला काम सांगितलं होतं, कोणीच नाही केलं. मी लास्ट टाइम सांगितलं होतं कैसरी हिंद कोणाकोणाला मिळाला, काम सांगितलं होतं, परीक्षेला प्रश्न आलाय म्हणून सांगितलं होतं. मला 2 लोकांनी फक्त पाठवलं, खूप सुंदर माहिती पाठवली. तुम्ही करताय ना ते माझ्यासाठी नाही, ऑलरेडी ते तुम्ही तुमच्यासाठी करताय, काम सांगतो ते. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. थोडंसं 9 नंबरचा प्रश्न आहे. इथं ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यामागे कोणता उद्देश होता? ईस्ट इंडिया असोसिएशन. आता ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन करण्यापाठीमाग 1866 मध्ये लंडनमध्ये स्थापन केली. आता लंडनमध्ये भारतीय लोकांनी का स्थापन केली असेल, तर भारतातील लोकांवरती तुमची लोक आमच्यावर अन्याय करतात, हे तुमच्या लोकांना कळायला पाहिजे की तुमची लोक आमच्यावर अन्याय करतात, याच्यासाठी स्थापन केले. उद्देश काय होता, ब्रिटनच्या संसदेमध्ये प्रतिनिधी निवडून आणायचे आहेत, हा थोडी उद्देश असतो. पण तिथं निवडून आलेले पहिले व्यक्ती कोण होते, दादाभाई नौरोजी होते. आणि दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या संसदेत जाणारे पहिले व्यक्ती होते आणि म्हणूनच त्यांना भारतीय राजकारणाचे पितामह, सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आणि जाणकार व्यक्ती म्हणतात. ब्रिटिश संसदेत भारतीय लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रचार करायचा. प्रचार करून थोडी अन्याय संपणार आहे, हे पण नाही येते. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रज आणि हिंदी लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल असणारं मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज काय करायचं, दूर करायचं आहे. इंग्रजांना भारतीयांच्या अडचणींची माहिती करून द्यायचे, म्हणजे त्यावरती ते विचार करतील. हे मात्र भारी वाटतंय, वजनदार वाटतंय आणि योग्य आन्सरला सुटेबल असणार वाटतंय. जसं तुम्ही अभ्यास करत असताना
आता PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड जर विचारलं तुमच्या गावचं काय आहे, किंवा तुम्हाला सहज विचारलं जातं की भौगोलिक वैशिष्ट्य सांगा, नाही सांगता येते. म्हणजे आन्सर सांगत असताना त्याला वजन असला पाहिजे. अर्थातच इथं पण वजन असलं पाहिजे आन्सर्समध्ये, आणि इथं यापैकी नाही, हे तर नाही बसत आहे. अर्थातच इथं 3 नंबरचा ऑप्शन बसतो. म्हणजे हे एकत्र आणून असणारे गैरसमज दूर करायचे आहेत आणि भारतीय लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत समजावून सांगायचे. तुम्ही लोक आमच्यासाठी आणतायच. कदाचित इंग्रजच आले नसते तर या देशाची अवस्था काय झाली असती कल्पना न केलेली बरी राहते. ठीक आहे. म्हणून भास्कर तरखडकर बंधूंपैकी दादोबा तरखडकर, आत्माराम तरखडकर हे दोघंही समर्थनार्थ होते की चांगलं झालं आलं ते. आंबेडकरांपासून बाकीची सगळी मंडळी चांगलं झालं आलं ते, पण बाकीचे सनातनी लोक जे होते की ज्यांना रूढी प्रथा परंपरा विधवानी विधवाच राहिलं पाहिजे, घराच्या बाहेर आलंच नाही पाहिजे, हे अशा विचारांची मंडळी मात्र इंग्रज सरकारला काय म्हणत होते की नाही, हे सरकार आलं, हे इंग्रज आलं म्हणजे आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट घडली. नाही दुर्दैव घडलं, आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट घडली. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता झालं गेलं विसरून. चला इथे एक संघटना आली बघा, ईस्ट इंडिया असोसिएशन. या संघटनेची माहिती ऑलरेडी मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नाच्या नंतर एक चार्ट दाखवला, त्यामध्ये 4 भागात विभाजन केलं. मग इथंही बघूया आपण की नेमकी ईस्ट इंडिया असोसिएशन काय आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन दादाबाई नौरोजी भारतीय राजकारणातील पितामह म्हटलं जातं आणि यांच्याद्वारा संस्थान ही स्थापना झालेली संघटना. काही ब्रिटिश निवृत्त अधिकारी होते की जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारतावर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी काम करत होते. तर या अधिकाऱ्यांच्या मदतीने लंडन इंडियन सोसायटीच्या, अर्थातच लंडन इंडियन सोसायटी यातील काही सदस्यांनी काय केलं, 1866 मध्ये ही संघटना सुरू केली, ज्याचं नाव आहे ईस्ट इंडिया असोसिएशन आहे. आता या संस्थेला लवकरच काय केलं, ब्रिटनमध्ये खूप मोठा लोकप्रियता मिळाली, कारण भरीव कामगिरी करत होते, ज्वलंत प्रश्नावरती आणि सत्य आणि रियालिटीवरती ते बोलत होते, म्हणून लवकरच लोकप्रियता मिळाली. अर्थातच 1869 मध्ये दादाबाई नौरोजींना असं वाटलं की लंडनमध्ये जर ही संस्था एवढी मोठी लोकप्रिय होते तर भारतामध्ये किती जनप्रसार होऊ शकतो, लोक जोडली जाऊ शकतात. म्हणून 1869 मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास या प्रांतामध्ये संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. मग प्रश्न कुठं बनतोय, ह्या 2 प्रांताला डझन मॅटर, प्रश्न विचारत नाही 2 प्रांतावरती. मग इथे एमपीएससी प्रश्न विचारते की मुंबई बॉम्बे प्रांतामध्ये जेव्हा ही ईस्ट इंडिया असोसिएशन आलेली होती तर त्यावेळी 1869 ला या शाखेचे अध्यक्ष म्हणून कोण काम केलं होतं, तर इथं एक व्यक्ती येतात, भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड म्हणजे ग्रँड मेडिकल कॉलेज मधून 1845 च्या इथं पहिली डॉक्टरची डिग्री मिळवणारे आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि इथं असणारे भाऊ दाजी लाड, ज्यांना कुष्ठरोगावर औषध मिळालं म्हणून अनेक देशांनी मानद सदस्यत्व दिलं. त्याचबरोबर यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जातं. वनस्पतीचं नाव सांगा, खरोष्टी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ब्रिटिशांची सहानुभूती नंतर हळूहळू कमी झाली आणि इंग्रजी जनतेचा जो प्रभाव होता तो त्यांच्यावरचा कमी झाला. म्हणजे नंतर संघटनेचा प्रभाव कमी कमी होत गेला आणि नंतर संपुष्टात आलं. ठीक आहे, अशा पद्धतीनं. 10 नंबरचा प्रश्न काय आहे, कदाचित तुम्हाला दिसत नसेल, मला दिसतोय, मी फक्त वाचून दाखवतो, याच्यावरती लक्ष द्या. पण तुम्हाला अंदाज आला असेल फोटोच्या वरून की प्रश्न कशावर असणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती प्रश्न आहे आणि ह्या काँग्रेसच्या निमित्ताने त्यावरती आपण प्रश्न घेतोय. तो प्रश्न आहे 1885 मध्ये काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुणे याऐवजी मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं होतं, भरवण्यात आलं होतं आणि त्या अधिवेशनात खालीलपैकी कोणकोणते सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या टॉपिकवरती आपण ऑलरेडी प्रश्न घेतलेला आहे, ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवळपास 1 तासाचं लेक्चर आहे आणि खूप काही क्वेश्चन तिथून कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, चला तर ऑप्शन्स काय आहेत, शिवराम साठे, वामन आपटे, रामचंद्र साने, केटी तेलंग. ठीक आहे, त्याचबरोबर गंगाराम म्हस्के, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती नारायण चंदावरकर वरीलपैकी सर्व उपस्थित होते. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आणि त्यावरती प्रश्न जे विचारले जातात तर त्याच्यासाठीचा यूट्यूबचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर हा यूट्यूबचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती स्थापन झाल्या होत्या हे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून इथं दिसून येतं. ठीक आहे, बघा कोणकोणत्या व्यक्ती आहेत. दादाबाई नौरोजी आहेत, फिरोजशाह मेहता. ठीक आहे, दादाबाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वाच्छा, काशीनाथ तेलंग, केटी तेलंग, वी राघवाचार्य, त्यानंतर नारायण चंदावरकर आहेत. त्याचबरोबर सुब्रह्मण्यम येतात, महादेव गोविंद रानडे, गोग आगरकर, पी आनंद चार्लो, दिवान बहादूर यांच्याच घरी ही संघटना स्थापन होण्याची मीटिंग झालेली होती. राघव भांडारकर, बदरुद्दीन तय्यबजी, तिसऱ्या अधिवेशनाचे 87चे पहिले मुस्लिम अध्यक्ष केशव पिल्ले, आनंद मोहन बोस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नामकरण दादाबाई नौरोजींच्या सांगण्यावरून भारतीय राष्ट्रीय संघ INC
INU, ठीक आहे, असं नामकरण जे होतं तर त्याचं नामकरण केलं INC, इंडियन नॅशनल काँग्रेस, हे रानडेंनी केलं. तर या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तुम्हाला तर मात्र इथं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि अशाच या प्रश्नाच्या उत्तराचा हा यूट्यूबचा व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणे इथं बघू शकता. दादाभाई नौरोजी होते, फिरोजशाह मेहता यांच्या जन्मतारखेवरून एकदा प्रश्न विचारलेला होता. दिनशावाच्या 2022 मध्ये विचारलेल्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचार. काशीनाथ तेलंग, त्यालाच म्हणतात KT तेलंग असं म्हणतात न्यायमूर्ती, V राघवाचार्य, त्यानंतर NG चंदावरकर अर्थात नारायण चंदावरकर न्यायमूर्ती, CS सुब्रमण्यम नावाचे व्यक्ती होते. त्याचबरोबर महादेव गोविंद रानडे हे न्यायमूर्ती, गोगा आगरकर सुद्धा होते. यांच्यावरती अपकमिंग काही एक्झाम्स मध्ये ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आयोगाचे सगळे क्वेश्चन्स कव्हर होतात. मग याच्यामध्ये ह्या ज्या व्यक्ती दिलेल्या आहेत ह्या संस्थापकांपैकी आणि मुंबईला हजर असणाऱ्या व्यक्ती किती होत्या, तर टोटल 72 व्यक्ती तिथे ज्या हजर होत्या, तर त्यापैकी जवळपास 13 व्यक्ती महाराष्ट्रातून होत्या. ठीक आहे, 13 व्यक्ती पैकी इथं काही नावं मी देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच ऑप्शन्स काय येणार आहे, तर वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन 1885 ला जे स्थापन झालं होतं त्याचा हा फाईल फोटो आहे, त्याचा हा फोटो मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नंबर 11चा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्षी डेक्कन रयत सभा ही संघटना सुरू झालेली होती. डेक्कन रयत सभा 1916 मध्ये मात्र त्याचं काय झालं, एक संकल्पना मांडली गेली, परंतु 1917 मध्ये काय केली, ही संघटना सुरू झाली. मग याचा ऑप्शन्स काय येतो, 1917. 16 मध्ये काही पुस्तकामध्ये 16 दिसून येतं तुम्हाला, पण 1917 नंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या अगदी ब्राह्मणेतर चळवळीतील पहिली संघटना कोणती, तर ही असणार आहे. बघा, मॉन्टेग्यू याचा कालावधी सुरू होतो. मॉन्टेग्यू कोण होता, मॉन्टेग्यू याचा कालावधी ज्या वर्षी सुरू होतो त्याच वर्षी सुरू होते ब्राह्मणेतर चळवळ, इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या मदतीनं. आणि ब्राह्मणेतर चळवळीतील ही पहिली राजकीय संघटना डेक्कन रयत संस्था, डेक्कन रयत समाज. याच्यामध्ये वालचंद कोठारी होते, अण्णासाहेब लट्टे होते, त्याचबरोबर नाशिकचे रामचंद्र होते. हे सगळ्या मंडळींनी डेक्कन रयत समाजमध्ये काम केलेलं होतं. याच्याबद्दल थोडक्यात डिटेल आपल्याला बघता येऊ शकते. कोणती, तर महाराष्ट्रामध्ये डेक्कन रयत समाज ही संघटना अस्तित्वात आली. याच्यामध्ये अण्णासाहेब लट्टे होते, मुकुंदराव पाटील. अण्णासाहेब लट्टेंनी डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा इथं कोल्हापूरमध्ये बसवलेला होता, आंबेडकर जिवंत असतानाच. म्हणजेच महान व्यक्ती महान व्यक्तींचं कौतुक करतो. लक्षात येते, महान व्यक्ती महान व्यक्तींचंच कौतुक करतो. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आपण हे ठरवायचे. म्हणजे माझा जस्ट एका मित्राचा फोन आला जो आर्मीमध्ये जम्मू काश्मीरला, आणि त्यांनी खूप सुंदर एक वाक्य बोललं होतं, एखाद्या माणसाचं जेवढं वाचन जास्त असतं तो माणूस आतून तेवढा शांत असतो, शीतल असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि खूप सुंदर वाक्य होतं. आणि MPSC फील्डमध्ये त्यानं सुंदर अजून एक वाक्य बोलला, तो कोणतं असतं की MPSC करत असताना आपल्याला सर्वात जास्त विरोध जर कोणाकडून होत असेल तर तो आपले नातेवाईक. मग याच्यामध्ये बायको घ्या, नवरा घ्या, मुलं घ्या, नातेवाईक घ्या, नणंद घ्या, भाऊजं घ्या, दीर घ्या, सासू घ्या आणि सासरे घ्या, तर नातेवाईक. आणि सर्वात सपोर्टिव्ह कोण असतात, तर आपले हे मित्र असतात. म्हणून असे काही निवडक अँटिक नमुने आपल्या सोबत जोडायचे की ज्याच्यासोबत आपल्याला रडता आलं पाहिजे, ज्याच्यासोबत आपल्याला हसता आलं पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया. हे नातेवाईकांनी याच्या चॉईसीजीवर. तर मुकुंदराव पाटील होते, नाशिकचे रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले होते, कविवर्य नारायण टिळक होते. त्याचबरोबर ह्या ब्राह्मणेतर संघटनांपैकी अनेक संघटना ज्या अस्तित्वात आल्या होत्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची ही संघटना होती. अर्थात पहिली संघटना याला आपल्याला असं म्हणता येऊ शकतं. चला, 12 नंबरचा प्रश्न आहे जोड्या लावा. योग्य जोड्या जुळवा. आपला असा प्रश्न कधी येत नाही, अयोग्य जोड्या जुळवा. प्रश्नाची कल्पना पण नाही करू शकत. आयोगाने असं विचारलं तर अयोग्य जोडी ओळखा असं विचारतं, पण अयोग्य जोड्या जुळवा. सगळ्यात नेहमीच अयोग्य येतात, आपल्या नेहमीच चुकतात. तर योग्य जोड्या जुळवा हा कन्सेप्टच आहे. तर चितगाव कट आहे, काकोरी कट आहे, दिल्ली कट आणि मेरठ कट आहे. ठीक आहे, 1928, 12, 25 आणि 30 दिलेले. तर तुम्हाला यापैकी काहीच नाही जमलं ना तर कमीत कमी 1-2 तर जोडण्याचा प्रयत्न करा. तुक्के मारू नका, अंदाज पण लावू नका, ॲक्युरेसी लेवल गाठा. परीक्षा पास होणं किती सोपं आहे सांगू तुम्हाला. तुम्ही जर शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग सांगत जातो तुम्हाला. तर परीक्षा पास होणं किती विषय असतात, टोटल 7 विषय असतात, बरोबर. 7 विषयापैकी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये 7 प्रश्न जर पडले, 7 प्रश्न बरोबर झाले तर 7×7 49 PSI ला बसताय. 36, 35, 40 वाले PSI ला बसताय. त्यानंतर प्रत्येक विषयामध्ये तुमचे 8 प्रश्न बरोबर आले, 7×8 56. माझं गणित
चांगला आहे अशा पद्धतीनं. आणि BSc करत होतो मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये, इतिहासात घुसलो, सायन्स टेक्नॉलॉजीनं सुरुवात केली, आता इतिहास शिकवतोय. चला तुमची कृपा आहे, ऐकून तर घेताय. चला त्यानंतर इथं प्रत्येक विषयामध्ये जर तुम्हाला 9 प्रश्न बरोबर आले तर 9 गुणिले 7 9 7 63 होतात. अर्थात मला सांगा की PSI STI आणि ASO पास होणं किती सोपं आहे. तुम्हाला प्रश्न बरोबर किती आले पाहिजेत, 50%, 40%, 45%, 60% प्रश्न. 100%चा कशाला ॲक्युरेसीच्या मागे लागत, कशाला 100%च्या नादी लागताय, ते मायनसमध्ये आणतं. आता अजून एक सांगतो, आपल्यात खूप काही नमुने असे करतात. कसं करतात तर 15 प्रश्न सोडवतात. लक्षात ठेवा, इकडं 15 प्रश्न सोडवतात, 15तले 7 बरोबर येतात, 8 चुकतात. घ्या 7 मधले इथं 8 चुकले म्हणजे 2 मार्क गेले, म्हणजे इथं 2 मार्क गेले म्हणजेच राहिले 5. आणि मग डोकं चालवा ना, 5 7च बरोबर सोडवा ना, मायनसमध्ये कशाला घालवतं परत 5 मध्ये, हे चालतच नाही आपलं. आपण काय करतोय, भावनेच्या भरामध्ये जसं स्टेजवरती उभा राहिलेल्या नेत्यांना माईकच सुटत नाही. आता राजकारण आलं, राजकारणातलं एक वाक्य सांगू तुम्हाला, फिलॉसॉफर आहे, फिलॉसॉफी बाहेर येते कधी कधी. कशी येते बघा, राजकारण हे इतिहासावरती चालतं, पण राजकारणातले इतिहास कधीच वाचत नाही. इतिहासावरती चालतं पण राजकारणातले इतिहास कधीच वाचत नाही, त्याच्यामुळे राजकारण चालतंय. चला तर इथं प्रत्येक वेळी जर तुमचे 8 चुकतात आणि 8 मधून 2 जर मायनस होतात 7 मधून, प्रत्येक वेळी तुमचे जर 5च बरोबर येणार असतील तर या 15 पैकी 7 किंवा 8 किंवा 9 एवढे सोडवा ना, रिझल्ट येऊन जातो ना. आन्सर की चेक करण्याची गरज आहे, मुख्य परीक्षेची पटकन पुस्तक घ्यायची, तयारी लागून जायचे. अर्थात 30 एप्रिल नंतर तुमचा स्टँड असायला पाहिजे की आन्सर की सुद्धा चेक नाही करणार आहे. कारण का तर माझा स्कोर हा 60+ असायला पाहिजे, म्हणून मागाशी कुठं जर गेलं 60+ टार्गेट तुम्हाला वाढवतो तुमची कॅपॅसिटी, रेज युअर स्टँडर्ड म्हणतो ना आपण, की पहिले मिखा सिंग जे आहेत हे पहिलं आपलं बनियन काढून असं पिळायचे एका मग्यामध्ये, नंतर त्यांनी स्टँडर्ड वाढवला आणि खाली बकेट आले आणि बकेटमध्ये मिळत होते. काय करत होते ते तर प्रॅक्टिस तेवढी करत होते. तुम्ही प्रॅक्टिस करा, 60+ तुमचं टार्गेट होऊन जाईल. आणि ही कन्सेप्ट समजली असेल तुम्हाला, आय होप चांगल्या पद्धतीनं. तर 2 चितगाव कट 1930 ला घडलेला होता, काकोरी कट 1925 ला घडला 9 ऑगस्ट. इथं दिल्ली कट आहे 1912 ला, आणि इथं मेरठ आहे 1928 चा. इथं 4 3 2 1 संपला विषय. इथं शक्यतो जोड्या लावाचा ऑप्शन्स हा 1 2 3 4 किंवा 4 3 2 1 याच फॉर्मॅटमध्ये असतो. हे लक्षात ठेवा, यावरतीच तुमच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे. तर इथं बघूया नेमकं काय काय घडलेलं होतं. तर क्रांतिकारक जेवढे होते बंगालमधील, मग इथं सूर्यसेन दत्त पासून इथं कल्पना वड्डेदार पासून अगदी याच्यामध्ये प्रीतिलता वड्डेदार पासून कल्पनापर्यंत सगळ्या क्रांतिकारकांनी काय केलं तर इंग्रज सरकारची तारायंत्र तोडायची, प्रशासकीय यंत्रणा खळखळ करून टाकायची, क्लब आणि जिथं लिहिलेलं आहे की डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड अशा ठिकाणावरती हल्ले करून टाकायचे. तर हे सगळे चितगाव कटामध्ये. काकोरी कट येतो कशामध्ये, HRA नावाची संघटना यांनी 1924 मध्ये गांधीजींच्या आंदोलनानंतर सुरू केली. मग सचिंद्रनाथ सन्याल, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान या सगळ्या लोकांनी काय केलं तर रेल्वे लुटण्याचा प्लॅन केला. 9 ऑगस्ट 1925 ला रेल्वे लुटली आणि जवळपास 15 मिनिटात 8,000 रुपये आणि अनेक बंदुका त्यांनी लुटून घेऊन गेले. आणि मग नंतर सापडले, वाचले फक्त चंद्रशेखर आझाद, आणि त्यांनी दुसरी संघटना सुरू केली, ती म्हणजे HSRA. आणि ही संघटना होती 1928 ची. फिरोजशाह मेहता दिल्लीच्या मैदानावरती संघटना स्थापन. दिल्ली कट काय होता तर जेव्हा हार्डिंग दुसरा हा 1911च्या कायद्याने 1912 मध्ये जेव्हा राजधानीमध्ये एंट्री करत होता, कुठून तर जामा मस्जिदीच्या बाजूला आहे लाल किल्ला, लाल किल्ल्याच्या समोरून चांदणी चौकात एंट्री करत होता हत्तीवरून, त्यावेळी एका इमारतीच्या गच्चीवरून त्यांनी बॉम्ब जो टाकला तर त्याला दिल्ली कट असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा 1912 ला घडलेला होता. मेरठ कट आहे, कोण कोण होते यामध्ये तर जोगळेकर येतात आणि मिरजकर येतात. यांनी काय केलं, हे मार्क्सवादी किंवा समाजवादी धोरणाची व्यक्ती होते, परंतु हा कट लवकर उघडकीस आला आणि हा सगळ्या लोकांचा जो कट रचलेला होता त्याच्यावरती पाणी फेरलं गेलं. म्हणजेच हा जोड्या लावाचा हा उपक्रम आपल्या लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. अच्छा, याचं एक विश्लेषणाचं दिलेलं आहे मी. अलीपूर कट, याच्या बाहेर कोणताही कट नाही. लक्षात ठेवा, जेवढे क्रांतिकारकांचे कट आहे स्क्रीनशॉट काढून घ्या, मी बाजूला जातो कुठेतरी. याच्या बाहेर एक पण कट नाही. लक्षात ठेवा, अलीपूर 1908 चा कट आहे. ठीक आहे, बारिंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस आहेत, अरविंद घोष आहेत. नाशिक कट 1910 चा आहे, विदा सावरकर, अनंत कानेरे, बाबाराव सावरकर. दिल्ली कट 1912 चा आहे, रासबिहारी बोस. हे नंतर जे गेले ते आझाद हिंद फौज सुरू केली जपानमध्ये जाऊन. आणि इंडियन अंडा करी हा पदार्थ यांनी दिलेले जपानला. ठीक आहे, लाहोर कट आहे 1915 चा, विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोस यांनी केलेला होता. काकोरी कट 1925, सचिंद्रनाथ सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान. पहिले मुस्लिम व्यक्ती फासावर जाणारे राजेंद्र लाहिरी,
राकेश रोशन. मिरज कट 1928, मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे. लाहोर कट 1928, सगळे महत्वाचे क्रांतिकारक जयगोपाल, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि भगतसिंग यांनी. सँडर्सला मारलेले इथं. आणि चितगाव कट आहे सुरेश सेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष ह्या महत्वाच्या व्यक्तींनी हे महत्वाचे कट आहेत. याच्या व्यतिरिक्त कट नाहीत. आता बॉम्ब खटले पुढच्या वेळी शिकवतो तुम्हाला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नंबर 13 चा प्रश्न आहे संस्था ओळखा. संस्था विश्लेषण दिलेलं आहे. या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन हा 1909. मग नक्कीच ती संस्था 1906 मध्ये सुरू झालेली असणार आहे. 18 ऑक्टोबर 1906 ला सुरू झालेले. मग क्लिक झालं असेल नेमकी कोणती संस्था होती. 18 ऑक्टोबर 1906. काही पुस्तकात 16 दिलेला आहे, चुकीचं आहे. 18 ऑक्टोबर 1906 ला सुरू झालेले. मुंबईच्या टाउन हॉलमध्ये साजरा केला. त्यानंतर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले यावेळी उपस्थित होते. सयाजीराव गायकवाड यांनी काय केलं, 2000 रुपयाची मदत केलेली होती. मग संस्था कोणती होती. आता मला सांगा इथं बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 ची आहे, तिसरा बनत नाही. ब्राह्मणेतर पक्ष कधी स्थापन झाला होता 1917-18 चा, इथं दिले 1909, तिसरा होऊ शकत नाही. त्यानंतर प्रार्थना समाज 1867 चा आहे, इथं होऊ शकत नाही, तिसरा आला तर 17 येतं. मग डिप्रेस क्लास मिशन 1906 मध्ये सुरू केलं होतं मुंबई या ठिकाणी आणि याची स्थापना केली होती वी रा शिंदे. सिंपल उत्तर कसं काढता येऊ शकतं याची एक साधी ट्रिक सांगितली मी. आलं लक्षात येत असेल. सगळे प्रश्न शेवटपर्यंत, दोनच राहिलेले शेवटपर्यंत, म्हणजे थोडी मी इथपर्यंत घेणार आहे. चला तर अशा पद्धतीने हे झालं. आता डिप्रेस क्लास मिशननं विड्रॉ कधी केलं, 1922 नंतर आंबेडकरांचा उदय झाल्यानंतर वीरा शिंदे दलित चळवळीतून बाहेर गेले आणि सन्मानाने बाहेर गेले होते. कारण तुम्हाला तुमचा लीडर सापडलाय असं छत्रपती शाहू महाराजांनी माणगावच्या त्या परिषदेमध्ये सांगितलं. अरे कोल्हापूरच्या माणगाव परिषद तिथल्यापैकी जर तुम्ही राहणारे असाल तर खूप लकी आहात. आणि अजून एक आठवतंय मला, 2009 पर्यंतची गोष्ट असायला पाहिजे. माझे आईवडील ऊसतोडी करायचे. त्या माणगावच्या परिषदेच्या ठिकाणी त्या ऊसतोडीच्या कोपट्या घालून ठेवले होते. कोपट्या झोपड्या असतात त्या. आणि मी तिथं राहिलोय बरेच दिवस. त्याच्यामुळे मी भाग्यवान समजा माणगावच्या त्या परिषदेमध्ये राहण्याचा, परिषदेच्या जागे राहण्याचा योगायोग आला होता. संघर्ष माणसाला खूप काही शिकवतो आणि जगामध्ये सर्वात वाईट काय असेल तर ती गरिबी असते. आणि त्या गरिबीत तुम्ही जर मरणार असाल ना तर तुमच्यासारखे दोषी तुम्हीच असणार आहे. त्याच्यामुळे गरिबीत मारायचं नाही. दिवस बदलतात यावरती तुमचा ठाम विश्वास असायला पाहिजे. नसेल तर पेपर टाकणारा तुम्हाला इतिहास शिकवत नसता. पेपर टाकणारा तुम्हाला इतिहास शिकवत नसता. सिक्युरिटीचं काम करणारा तुम्हाला इतिहास शिकवत नसता. जर या गोष्टीवर जर कोणाचा भरोसा नसता तर दिवस बदलतात. नक्की तुमचे दिवस बदलणार आहेत. फक्त संयम ठेवायचं, सातत्य ठेवायचं. नंबर 14 चा प्रश्न एमसी सेटलवाड आहेत, सेटलवाड येतात, सॉरी सेटलवाड, बी.व्ही. राव आहेत आणि आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे प्रख्यात सदस्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे होते. स्वराज्य पक्ष 1923 चा आहे. मद्रास लेबर युनियन आहे, त्याचबरोबर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आणि ऑल इंडिया नॅशनल लिबरल फेडरेशन आहे. तर यापैकी हे सदस्य कोणत्या संस्थेचे होते. यापैकी आल्हादी कृष्णस्वामी आणि बी.व्ही. राव जे आहेत तर हे गोपाळकृष्ण गोखले यांचे चांगले मित्र होते. मग गोपाळकृष्ण गोखलेचे मित्र आले म्हणजे त्यांची संघटना यायला पाहिजे इथं. तर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच ही स्थापना आहे भारत समाजसेवक, भारत सेवक समाज 1905 मध्ये. त्यावेळी लोकसत्ता पेपरमध्ये टेकचंद सोनवणे सरांचा लेख खूप छान येतात. आणि माझं लेक्चर बघून झाल्यानंतर मला त्यांनी फोन केला आणि ते तिथले स्टुडंट आहेत, पत्रकार, दिल्ली एडिटरचे, ते दिल्ली दरबार, दिल्ली सदर नावाचा लेख चालतात त्यांचे, यूट्यूब करू शकता. आणि ते तिथले स्टुडंट आहेत. भेटल्यानंतर मला तिथं घेऊन गेले आणि तिथं गोखले यांचं घर बघितलं. त्याचबरोबर भारत सेवक समाजाची गोखले इन्स्टिट्यूटच्या बाहेर पाटी आहे, तिथं भारताची आणि महाराष्ट्राची अपडेट लोकसंख्या कळते. व्हिजिट करायला काही हरकत नाही. तर ही सोसायटी आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे अल्बर्ट आइन्स्टाईन जगातील सर्वात हुशार व्यक्ती E=mc² असा फॉर्म्युला शोधून काढणार आहे. परंतु ज्यावेळी त्याला भारतीय समाजसेवक घेतले कोणत्या व्यक्तीने भेट घेतलेली, भारतातील कोणत्या व्यक्तीने. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लाला लजपत राय आणि महात्मा गांधीजी यापैकी तिन्ही पण येत नाहीत. तर एकच व्यक्ती येतात, महर्षी कर्वे. 1920 च्या दरम्यान, 1920 किंवा 20 च्या दरम्यान त्यांची भेट घेतलेली होती. कुठं तर तिथं जाऊन. जर्मनीचं नागरिकत्व होतं अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याकडे. ठीक आहे, एवढे शोध लावले, एवढे टॅलेंट पर्सन होते. परंतु अल्बर्ट आइन्स्टाईन किंवा या महान व्यक्तींचं एक वैशिष्ट्य सांगतो की त्यांचं वाचन प्रचंड होतं. आणि वाचन केल्यानंतर माणूस आतमधून जो शांत होतो ना तो प्रचंड शांत होतो. म्हणजेच तो अग्रेसिव्हपणा कधीच करत नाही. म्हणून वाचन प्रचंड ठेवा, ते तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. कारण माणूस आणि पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही. वाचन जास्त करा. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना काय विचारलं, एका माणसाने नंबर विचारला असताना त्यांनी आपली डायरी काढली, डायरीतून नंबर सांगून त्यांना बघून सांगितला. त्या माणूस अचंबित झाला की जगातील सर्वात जास्त बुद्ध्यांक असणारा माणूस सुद्धा आपला नंबर पाठ नाही करत आहे. तर त्याने विचारलं तुमचा नंबर पाठ नाही का. ते अल्बर्ट आइन्स्टाईनचं उत्तर काय होतं माहिती आहे का,
काय पाहिजे ते ठेवायचं आपल्याला, काय पाहिजे ते नाही ठेवायचं. यावर अल्बर्ट आइन्स्टाईनचं उत्तर होतं की हे पाठ करण्याची गोष्ट नाही, कारण माझी मेमरी, माझं डोकं हे आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी मी स्टोअर करून ठेवतो, ना की नंबरसाठी ठेवतो. आता असा याचा अर्थ नाही की याचा अर्थ असा नाही की घरच्यांचे नंबर डिलीट करा, मित्रमैत्रिणींचे, त्याचबरोबर महिला मित्र, पुरुष मित्र, त्याचबरोबर तुमचे घरचे, नवरा बायको, भाऊ बहीण यांचे नंबर डिलीट करा, असा अर्थ होत नाही. ठीक आहे, तर त्यावेळेचं होतं. आता यावरती महर्षी कर्वे यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनला प्रश्न विचारला होता की हा शोध लावला तुम्हाला काय वाटतं. अल्बर्ट आइन्स्टाईनचं उत्तर काय होतं याच्यावरती, या दोघांची भेटीचा फोटो आहे मी दाखवला. तर अल्बर्ट आइन्स्टाईनचं उत्तर होतं की मी नाही लावला तर दुसरं कोणीतरी लावलाच असता ना शोध त्याचा, यात काय विशेष आहे. अर्थात मी नाही झालो तर दुसरं कोणतरी होणार आहे. तुम्ही जर नाही झालं ना, तुम्ही गिवअप केलं ना पाठीमागं, अर्थातच तुम्ही पाठीमागर घेतले तर दुसरं कोणतरी रिप्लेस होतच तुमच्या जागी. म्हणजे तुम्ही नाही केलं तर काही फरक पडत नाही, एमपीएससीला फरक पडतो, तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतोय. ऍक्च्युली हे लेक्चर मला 14 एप्रिलला घ्यायचं होतं, 14 मार्चला घ्यायचं होतं. कारण का, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस आहे 14 मार्च 1879 आणि त्यांचा मृत्यू आहे 18 एप्रिल 1955, हा त्यांचा मृत्यू आहे. परंतु इथं लक्षात ठेवा 18 एप्रिल 1858 मध्ये त्यांचा जन्म आहे कर्वे यांचा. 9 नोव्हेंबर 1962, 104 वर्षाचं सर्वात जास्त आयुष्य जगणारे समाजसुधारक म्हणून इथं कर्वे यांना ओळखलं जातं. 1958 मध्ये त्यांना 100 वर्ष झाले म्हणून सन्मानाची भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. स्त्री शिक्षण आणि स्त्रियांचा उद्धार याच्यासाठी महत्त्वपूर्ण काम केलं होतं अल्बर्ट आइन्स्टाईन. अजून एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न संपलेले आहेत. आता अल्बर्ट आइन्स्टाईन, संयम हा माणसाचा सर्वात मोठा दागिना असतो आणि तो नेहमी आपली परीक्षा घेत असतो की टिकून कोण राहते. त्याच्या गळ्यात नेहमी सक्सेसची माळ दिली जाते. तुम्हाला माहिती आहे, जगाला हसवणारे चार्ली चॅप्लिन होते. शेवटपर्यंत इंडस्ट्रीने त्यांची दखल घेतलेली नव्हती, परंतु सर्वात शेवटी जेव्हा आता एक ऑस्कर पुरस्कार मिळाले, 2 पिक्चर आहेत, नेटफ्लिक्स आहे माझ्याकडे, आणि मी तो इलेफंट विस्परर नावाचा मूव्ही पाहिला, डॉक्युमेंटरी 40 मिनिटाच्या स्पीडने बघा, 20 मिनिटात कव्हर होते. तर त्याच्यामध्ये एका ऑर्फन हत्तीची स्टोरी आहे, खूप सुंदर आहे. स्वतःचा मुलगा गमावल्यानंतर त्याची जागा भरून काढणारा एक छोटा पिल्ला आलेला असतो त्यांच्या घरी, बाळ आलेलं असतं, म्हणजे ते भटकलेलं असतं आणि ते येतं मरणासन्न अवस्थेत असतं आणि तशा अवस्थेमध्ये ते दाम्पत्य त्याची पूर्णपणे सेवा करून त्याला खूप सुंदर बनवतं आणि त्या डॉक्युमेंटरीला पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला. असे भारतीय पहिला छोटासा सिनेमा आहे डॉक्युमेंटरी की त्याला ऑस्कर मिळाला. आणि अजून एक आहे की गेल्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेसाठी मी काही अतिसंभाव्य प्रश्न सिरीज घेतलेली होती, त्यामध्ये सीताराम अल्लुरी राजू यांच्यावरती प्रश्न दाखवलेला आलेला होता. मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये दाखवतो. आणि त्याच पिक्चरच्या गाण्याला, RR गाण्याला, अर्थात RRच्या नाटू नाटू गाण्याला इथं काय केलं, ऑस्कर मिळाला. चला, तर मी सांगायचं होतं तुम्हाला चार्ली चॅप्लिन. संपूर्ण जगाला आपल्या अभिनयाच्या कृतीतून हसवणारे चार्ली चॅप्लिन होते. चार्ली चॅप्लिन खूप सुंदर बोलतात, सांगतात की मला पावसात उभा राहायला आवडतं, कारण का, तर पावसात माझे अश्रू दिसत नाहीत. चार्ली चॅप्लिन यांनी आयुष्यभर दखल घेतली नाही इंडस्ट्रीने, बॉलिवूडनी नाही घेतली, हॉलिवूडनी नाही घेतली, कोणीच नाही घेतली. परंतु चार्ली चॅप्लिन हे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच डिस्टर्ब जरी असले तर आपल्याला हसवण्याचं ते काम करत होते, हे त्यावेळच्या इंडस्ट्रीला माहीत होतं. आणि वयाच्या अगदी सर्वात शेवटच्या स्टेजला असताना जेव्हा त्यांना ऑस्कर पुरस्कार दिला गेला, हेच आहे चार्ली चॅप्लिन. जेव्हा ऑस्कर पुरस्कार दिला तर एका ऑस्कर पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली जाते, 5 ते 10 मिनिटाची संधी दिली जाते. आणि जे समजा उदाहरणार्थ 10 मिनिट जर त्यांना दिले असतील ना, तर जेव्हा चार्ली चॅप्लिन माईकच्या समोर उभा राहिले ना, तर त्या 10 मिनिटापैकी 9 मिनिट फक्त टाळ्या वाजत होत्या. लक्षात येते, चांगल्या कामाचा गौरव कुठं आणि कसा होतो. महान व्यक्तींच्या संपर्कात राहा, मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात राहा. आणि MPSC हे आपल्या संयमाची परीक्षा असते आणि संयम या चार्ली चॅप्लिन यांनी शेवटपर्यंत बघितला होता. फक्त एका मिनिटात काय, 9 मिनिटं टाळ्या वाजल्या, 1 मिनिट रडायला घालवला, म्हणजे जगातील सर्वात सुक्त ऑस्कर पुरस्काराच्या विनरनी अर्थात चार्ली चॅप्लिन यांनी कमवलेलं होतं. चला, इतिहासाच्या बॅचेस बद्दल थोडंसं सांगतो, स्वार्थ माझा पण आहे. चला, तर कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच आहे, या ठिकाणी दुसरी समाजसुधारकांची बॅच आहे, राज्यसेवेची बॅच आहे आणि डिपार्टमेंटची ॲडव्हर्टाईज येऊ शकते. माझे जे पोलीस बांधव आहेत तर या सगळ्यांना विनंती आहे की अभ्यासाला सुरुवात करा, बॅच नाही घेतली तरी चालते, अभ्यासाला सुरुवात करा. कारण का, तर तुम्ही तहान लागल्यानंतर विहीर खोदत बसू नका. अर्थात तुम्ही सगळे पण 30 एप्रिल असेल, 4 जून असेल, UPSC असेल किंवा कोणतीही पूर्व आणि मुख्य परीक्षा असो, सुरुवातीपासून कंटिन्यू अभ्यासामध्ये आपल्याला स्वतःला घडून एवढं टाका की एक ना एक दिवस MPSC मजबूर होईल तुम्हाला MPSCची सक्सेसची आणि पोस्टची माळ घेऊन गळ्यामध्ये घालायला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींसाठी अगदी जिद्दीने प्रयत्न करा, खचून जाऊ नका. कारण का, तर सुरुवात तुमच्या चॉईसने केलेली आहे, ना की कोणी लादलेलं आहे. आणि लादलेलं असेल तर
आयुष्यात तुम्ही सक्सेस होत नाही कधी, तर तुमच्या जिद्दीनं आणि तुम्ही सुरुवात केलेली आहे तर ते जिद्दीने प्रयत्न करा. 100% यश तुमचं असू शकतं. कारण जो एक वर्ष मी मोबाईलचा स्क्रीन चेंज केला नव्हता, जोपर्यंत दिस विल बी ऑल्सो चेंज होत नाही तोपर्यंत स्क्रीन नव्हता चेंज केला. माझ्या एका मित्राचं वैशिष्ट्य आहे की तो 1.5 वर्ष झालं मोबाईल सायलेंटवरती आहे, त्याला एकदा कॉल केल्यानंतर तो कधीच उचलत नाही. आणि अजून एक, तो कोण आहे सांगू तुम्हाला, तो व्यक्ती कोण आहे, हा लोगो जो बनवून दिला ना मला, कोल्हापूरचे प्रवीण म्हणून आहेत, तर ह्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आहे. भले ते कोणत्याही परीक्षेची तयारी करत असो, पण सांगितले जोपर्यंत मी पास होत नाही ना तोपर्यंत मी मोबाईल सायलेंटवरचा काढणार नाही, किती इमर्जन्सी असो, काहीही हो. म्हणजे असं सॅक्रिफाईस असं आपल्याला करता येऊ शकतं का? करता येऊ शकतं. फक्त काय करायचं आहे तर प्रयत्न जिद्दीने करायचे, खचून जायचं नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक लोकांनी सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीनं हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आणि तुम्ही सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट केलेच असणार आहे. नक्कीच आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पाठवायला पण विसरू नका. थँक्यू सो मच. पुढे अपकमिंग भाग येतोय 5 नंबरचा, तोपर्यंत स्टे ऑन अगदी हिस्ट्री बाय सचिन गोळी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर हे व्हिडिओज बघा, सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज बघायला विसरू नका जे पार्ट 1, 2, 3 दिलेले आहेत अगदी अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये. अभ्यासासाठी, तब्येतीसाठी आणि त्याचबरोबर तुमच्या अवतीभोवती सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.